नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हा सर्वांचं ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये स्वागत आहे. मी गणेश पवार तुमच्या समोर घेऊन येत आहे करंट अफेअरचे व्हिडिओ लेक्चर्स जे की आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. आता हे करंट अफेअर एक्झामसाठी का महत्त्वाचं आहे आपण पहिले हे जाणून घेऊ, त्यानंतर आपण पुढे जाऊ. करंट अफेअर एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे बिकॉज जर तुम्ही पाहिलं एमपीएससी, राज्यसेवा, यूपीएससी आणि जे गट ब चा एक्झाम असतो, गट क चा एक्झाम असतो त्यामध्ये करंट अफेअरचे खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. त्यापैकी इम्पॉर्टंट सेक्शन म्हणजे करंट अफेअर असतो आणि बहुत सारे करंट अफेअरचे क्वेश्चन विचारलेले असतात. एक जर तुम्ही पाहिलं यूपीएससीला तर खूप सारे असतात, एमपीएससीला एक 15 ते 20 च्या दरम्यान असतात आणि गट ब ला पण एक 15 च्या आसपास क्वेश्चन असतात. जर तुम्हाला पेपरला एक चांगला स्कोर करायचा असेल तर ते चांगला स्कोर करण्यासाठी तुम्हाला करंट अफेअरवर एक चांगला कमांड, एक चांगला होल्ड असणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचसाठी तुम्हाला हे करंट अफेअरचं सेशन फॉलो करायचं आहे. तर एक्झाममध्ये जर तुम्हाला एक चांगला मार्क्सचा कट ऑफ अचीव्ह करायचा असेल, एक बाकीच्या मुलांपेक्षा जर एक चांगला स्कोर अचीव्ह करायचा असेल तर तुम्हाला करंट अफेअर येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच आपण हा करंट अफेअरचा सेशनचा ही एक सिरीज चालू केलेला आहे, ज्यामध्ये आज आपण करंट अफेअर मे 2026 पॉलिटी सेक्शनचे पाहणार आहोत. ठीक आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना अशी की जर तुम्हाला ह्या करंट अफेअर रिलेटेडची जी पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पीपीटी आणि त्यासोबत तुमचा व्हॉट्सअप नंबर मेन्शन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला जाईल आणि तुम्हाला पीपीटी शेअर केली जाईल. चला, तर आपण आता हा सेशन स्टार्ट करूया. तर आपण करणार आहोत मेचे करंट अफेअर. तर पहिला क्वेश्चन आपला जो करंट अफेअरचा पॉइंट आहे आर्टिकल 131व घटना दुरुस्ती. ठीक आहे, विधेयक. तुम्ही आता रिसेंटली ऐकलंच असाल की 131व घटना दुरुस्ती विधेयक पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये मांडलं गेलं आणि ते रिजेक्ट झालं. तर ते का रिजेक्ट झालं किंवा त्याला का नाही पास झालं तर आपण त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पहिलं म्हणजे 131वी संविधान किंवा त्याला आपण घटना दुरुस्ती विधेयक 2026 ला आलतं. ठीक आहे. 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेमध्ये 131व घटना दुरुस्ती विधेयक फेटाळलं गेलं. ठीक आहे. हे का फेटाळलं गेलं? कारण सगळ्यांना एक गोष्ट माहित असेल, एक चांगला अभ्यास असेल पॉलिटीचा, तर घटना दुरुस्ती विधेयकासाठी जर तुम्हाला पास करायचं असेल ते विधेयक तर त्यासाठी तुम्हाला एक विशेष बहुमत लागतं आणि विशेष बहुमतामध्ये एक जी अट असते ती म्हणजे 2/3 मेजॉरिटी त्यामध्ये आवश्यक असते. आणि हे विधेयक जे 131व विधेयक मांडलं गेलं त्यामध्ये गव्हर्नमेंटला 2/3 मेजॉरिटी नाही मिळाली आणि त्यामुळे हे विधेयक कुठं ना कुठं फेटाळलं गेलं. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. चला, आणि जर तुम्हाला माहित असेल 2024 पासून मोदी गव्हर्नमेंट पॉवरमध्ये आहे आणि ते जेव्हापासून पॉवरमध्ये आले तेव्हापासून हे पहिलं विधेयक आहे जे संसदेमध्ये फेटाळलं गेलं आहे. हे पुन्हा इम्पॉर्टंट आहे. हे पहिलं विधेयक आहे जे संसदेमध्ये फेटाळलं गेलेलं आहे. ठीक आहे. चला, मग आता जो मतदानाचा निकाल आहे दॅट मीन्स जे हे विधेयक फेटाळलं गेलं त्या टायमाला लोकसभेमध्ये बाजूने किती मतं पडली, विरोधात किती मतं पडली आपण ते पण पाहून घेऊ. तर बाजूने 298 मतं पडली, विरोधामध्ये 230 मतं पडली आणि आवश्यक मते होती 352. ठीक आहे. 528 सदस्यांपैकी 352 आवश्यक होती, बट पडली किती? 298 आणि विरोधात 230 पडली, जे की 2/3 मेजॉरिटी इंडिकेट नाही कारण म्हणून हे विधेयक फेटाळलं गेलं. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. चला, त्यानंतर आपण पाहूया विधेयकाचा मुख्य उद्देश. दॅट मीन्स हे विधेयक का आणलं गेलं, तर याच्या मागे का आणण्यामागचे काय कारण होते किंवा त्यामध्ये काय प्रोव्हिजन्स होते आपण त्या पाहणार. ठीक आहे. चला, पहिला आहे की महिलांना 33% आरक्षण. तर या विधेयकाचं उद्दिष्ट होतं की महिलांना 33% आरक्षण द्यायचं. 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना 33% आरक्षण लागू करणार होतं हे विधेयक. ठीक आहे. महिलांना आपण ह्या विधेयका थ्रू 33% आरक्षण देणार होतो. ठीक आहे, हे एक महत्वाचा पॉईंट. त्यानंतर लोकसभेच्या जागा वाढवणे. आपल्याला माहित आहे की सध्याला लोकसभेमध्ये किती जागा आहेत? एक 543च्या जागा आहेत. ठीक आहे, 543 जागा आहेत आणि आपण त्या जागा वाढवून 850च्या आसपास करणार आहोत. ठीक आहे. दॅट मीन्स तसं पाहायला गेलं तर 543 जागा आहेत. जर ऍक्च्युअल लोकसभेच्या जागा ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये एक मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स ऑफ लोकसभा जर पाहायला गेलं तर त्या किती आहेत? 500 सध्याला 50 आहेत. ज्या 2 सीट्स होत्या तर त्या आपण आता काढून टाकल्या. तर तुम्हाला जर माहित असेल तर 104 जे 104 नंबरची घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये आपण काय केलं आहे की जे अँग्लो इंडियन लोकांना आरक्षण दिलं जायचं लोकसभेमध्ये 2 जागेसाठी ते काढून टाकलं. तर आता मॅक्सिमम नंबर 550 असेल आणि त्यावरून आपल्याला ते कुठे ना कुठं 850 जागा करायच्या आहेत. चला, त्यानंतर मतदारसंघाचे परिसीमन सुद्धा करायचं आहे, त्याला आपण डिलिमिटेशन म्हणतो, ते पण करायचं आहे. पण यासाठी मात्र 2011चा सेन्सस किंवा जनगणना यूज केली जाणार आहे. ठीक आहे. तर खरी जी कॉन्ट्रोवर्सी दॅट मीन्स हे बिल फेटाळण्यामागचं किंवा अपोजिशनने जे ह्या बिलला फेटाळण्यामध्ये सहभाग घेतला तर त्यामागचं मेन रिझन होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही नवीन सेन्सस कंडक्ट करा आणि त्यानुसार द्या, ना की 2011च्या नुसार. ठीक आहे. तर हे एक खूप मोठा महत्वाचा पॉईंट होता आणि हे सगळ्या गोष्टी त्या विधेयकामध्ये मेन्शन होत्या. चला, आपण पुढचा पॉईंट पाहू.
पुढचा पॉईंट काय यामध्ये, तर जर हे विधेयक जर झालं असतं तर लोकसभा सदस्य संख्या आपण पहिले पाहून घेऊ. तर जी कमाल सदस्य संख्या आहे सध्याची 550 आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, 2 अँग्लो इंडियन आता आपण कन्सिडर नाही करत त्यांना. आणि प्रस्थापित दॅट मीन्स हे विधेयक जर झालं असतं पास तर त्याच्यामध्ये 850 ही झाली असती. त्यानंतर प्रत्यक्षामध्ये दॅट मीन्स मी जसं म्हटलं की आता सध्याला फक्त 543 अवेलेबल आहेत, बट मॅक्सिमम आपण 550 करू शकतो. तसंच हे 543 वरून कितीवर शिफ्ट होतील, तर 816 वर शिफ्ट होतील आणि मॅक्सिमम लोकसभेची संख्या ही 850च असेल. ठीक आहे, हे एक महत्वाचं आहे. आणि जर आपण याच्यामध्ये 33% लोक स्त्रियांना जर आरक्षण दिलं तर त्यामध्ये मग त्यांना 273 जागांचा मात्र त्यांचा एक सहभाग ह्या जागांमध्ये येणार आहे. हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर विधेयकातील प्रमुख प्रस्ताव, काय प्रमुख प्रस्ताव होते, तर लोकसभा सदस्यांच्या 850 जागा वाढवणे. ठीक आहे, त्यापैकी जे 815 असतील ते सदस्य राज्यांमधून असतील आणि 35 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशांमधून असतील. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामधून असेल, हे महत्वाचं आहे. त्यानंतर 1976 पासून जागांची पुनर्वाटन असलेली बंदी हटवणे. आपल्याला एक गोष्ट पुन्हा समजून घ्यायची आहे की हे 1976ला 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाले. त्यामध्ये आपण काय केलं, जे लोकसभेची ज्या जागा आहेत त्यांना स्थगित, दॅट मीन्स फ्रीज करून ठेवल्या होत्या. ठीक आहे, फ्रीज करून ठेवल्या होत्या. त्यावरची जी बंदी आहे हे हटवण्याचं काम हे करणार आहे. आणि त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार परिसीमांची परवानगी देणे. तर जे ह्या बिलमध्ये मेन्शन केलेलं आहे की 2026चा सेन्सस होणार आहे, त्याला अजून खूप वेळ आहे. तर गव्हर्नमेंटने डिसाईड केले की आपण 2011च्या जनगणनेनुसार परिसीमन करून घेऊ. परिसीमन मीन्स आपल्याला माहिती आहे की जे मतदारसंघ असतात त्यांच्या बाउंड्री डिसाईड करणे आणि त्यानुसार लोकसंख्येनुसार किती जागा लोकसभेमध्ये असतील ते आपण डिसाईड करण्याचं काम कोण करतं, परिसीमन आयोग करत असतं. ठीक आहे, आणि 2029 पासून मात्र महिलांना 33% आरक्षण लागू करणे हे त्या विधेयकामधले काही एक प्रस्ताव होते जे इम्पॉर्टंट आहे. चला, मग संसदेत मांडलेली 3 विधेयकं जे मांडली जातात, मांडलेली होती, तर त्यामध्ये फर्स्ट एक घटना दुरुस्ती विधेयक आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. त्याच्यामध्ये काही बदल करायचे होते, कारण यामध्ये असं मेन्शन होतं की 2029ला जे आपल्याला महिलांना 33% आरक्षण द्यायचं आहे, 33% जे आरक्षण द्यायचं आहे, त्यामध्ये नवीन सेन्सस आहे, नवीन जनगणना आहे, जनगणना, ठीक आहे, तिला कन्सिडर करणार होते, पण अजून ते झालेले नाही. तर यामध्ये चेंज करून आपण त्याला 2011चा रेफरन्स देणार होतो. म्हणजे 2011च्या बेसिसवर आपण स्त्रियांना 33% आरक्षण देणार होतो, असं त्यामध्ये मेन्शन होतं. तर त्यामध्ये पण चेंजेस करणं इम्पॉर्टंट होते. त्यामध्ये सामान्य विधेयक, कारण डिलिमिटेशन ऍक्ट पण बदलायचा होता, कारण तो 2002चा आहे, आपल्याला आता नवीन आणायचा आहे, तर ते एक पॉवर आहे. आणि त्यानंतर सामान्य विधेयक का, कारण दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी विधानसभेमध्ये महिलांना 33% प्रतिनिधित्व पण द्यायचं होतं. तर अशी 3 विधेयकं त्यासोबतच संसदेमध्ये मांडलेली होती. ठीक आहे, आता विशेष बहुमत म्हणजे काय, तर सगळ्यांना माहित असायला हवं की आपल्या संविधानामध्ये चेंजेस करता येतात. मग चेंजेस करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये एक आर्टिकल आहे, त्याचं किंवा ते एक कलम आहे, तो 367वा, ठीक आहे, 368वा जो नंबरचा एक कलम आहे, ठीक आहे, 368 नंबरचा, जो की कशाबद्दल बोलतो, घटना दुरुस्तीबद्दल. आणि त्याच्यामध्ये मेन्शन आहे की आपल्याला काय करायचे आहे, घटना दुरुस्ती करताना 2 टाईपच्या घटना दुरुस्ती असतात. त्यामध्ये पहिले म्हणजे विशेष बहुमताचे असते आणि यामध्ये मात्र विशेष बहुमत गरजेचं होतं. ठीक आहे, आणि विशेष बहुमतामध्ये एक तर सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% म्हणजे 50% पेक्षा जास्त बहुमत असायला हवं आणि त्याचसोबत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत पण असायला हवं. जेव्हा हे दोन्हीही कंप्लीट होईल तेव्हा जाऊन कुठे ही घटना दुरुस्ती विधेयक पास होतं. हे इम्पॉर्टंट आहे. तर जे लोकसभेमध्ये झालं हे तर कंप्लीट झालं, पण मात्र हे गव्हर्नमेंट प्रूव्ह करू शकलं नाही. इथं 328 लागत होते, गव्हर्नमेंटकडे 293च्या आसपास, 258च्या आसपास होते. तर हा एक सिनारिओ होता जो आपल्याला माहित हवा. ठीक आहे, चल. त्यानंतर आपण पुढचं पाहू. आता यामध्ये आपण जे मागचं विधेयक पाहिलं त्याबद्दल एक आकडा पाहून घेऊ की महिला आरक्षण कायदा, ठीक आहे, त्यालाच आपण नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणतो, जे 2023 मध्ये आलता. तर सगळ्यात इम्पॉर्टंट संसदेत मंजुरी याला 2023ला भेटली होती. हे एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट आहे, कारण हे आता रिसेंटली न्यूजमध्ये होतं, तर ते एक्झामसाठी पुन्हा न्यूजमध्ये इम्पॉर्टंट आहे. राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी 28 सप्टेंबर 2023, कारण जर तुम्ही मागचे काही एमपीएससीचे राज्यसेवेचे क्वेश्चन पाहिले त्यामध्ये राष्ट्रपतींची इव्हन मंजुरी किंवा ते बिल कधी मांडलं गेलं, ते कधी पास झालं किंवा त्याला राष्ट्रपतीने कोणत्या दिवशी मंजुरी दिली, इथपर्यंतचे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर थोडंसं आपल्याला याकडे लक्ष द्यायचंय. अगेन 128वे घटना दुरुस्ती विधेयक होते हे. 128 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल होतं, ठीक आहे, विधेयक होतं. आणि जेव्हा हे विधेयक पास झालं, राष्ट्रपतीने त्यावर सिग्नेचर केली, सही केली, त्यानंतर कुठं ते 106वी घटना दुरुस्ती बिल ऍक्ट म्हणून आलं, कायदा म्हणून ते आलं. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. हे 2 पॉईंट अगेन इम्पॉर्टंट आहे, जे
नारी शक्ती वंदन अधिनियम आहे तो 128व्या क्रमांकाचा घटना दुरुस्ती विधेयक बिल होतं आणि त्यानंतर ते 106 नंबरचा ऍक्ट म्हणून आला. ठीक आहे, म्हणजे आता जर आपल्याला माहित असायला हवं की 106 नंबरची घटना दुरुस्ती जी झाली ती कशा रिलेटेड होती, तर ती नारी शक्ती वंदन अधिनियम बद्दल होती. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. चला, त्यानंतर याची अंमलबजावणी कशी होणार होती, तर याची अंमलबजावणी पुढील जनगणना झाल्यानंतर, म्हणजे जे 2026 ला जनगणना होणार होती, 2023 नंतर जी पण जनगणना होईल त्या जनगणना झाल्याच्या नंतर त्याच्या थ्रू परिसीमन केले जाईल आणि परिसीमन झाल्याच्या नंतर मग कुठं 33% महिलांना आरक्षण दिले जाईल 2029 साठी, असं त्यामध्ये मेन्शन होतं. ठीक आहे, चला, तर मग संसदेतील मतदान झालं तर त्या टायमाला लोकसभेमध्ये 554 त्या बिलाच्या समर्थनमध्ये पडले आणि 2 मतं विरोधात पडली, जे की AIMIM चे होते. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. राज्यसभेमध्ये तर टोटली पूर्ण बहुमताने पास झालं, यामध्ये कोणीही विरोध केलेला नाही. ठीक आहे, याचा कालावधी सुरुवातीला हे जे आरक्षण आहे हे 15 वर्षासाठी देण्यात आलं होतं आणि संसदेला कालावधी वाढवण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे. दॅट मीन्स हे जे 15 वर्षासाठी आहे, जेव्हा लागू होईल तेव्हापासून 15 वर्षासाठी पुन्हा त्याला वाढवलं जाऊ शकतं आणि हा पॉवर मात्र संसदेकडे किंवा पार्लमेंटकडे आहे. ठीक आहे, चला, आरक्षण कुठे लागू आहे, तर हे आरक्षण लोकसभेसाठी आहे, राज्य विधानसभांसाठी आहे आणि दिल्ली विधानसभेसाठी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारे राज्यसभा मेन्शन नाही. ठीक आहे, ना राज्यसभा ना राज्य परिषद यांच्यासाठी हे लागू नाही. ठीक आहे, आणि हे आरक्षण किती, तर एकूण जागांच्या 33% आरक्षण, म्हणजे आपण त्याला 1/3 आरक्षण म्हणतो. जे पण लोकसभेच्या एकूण जागा असतील, विधानसभाच्या एकूण जागा असतील, त्याच्या 1/3 द्यायचं आहे आणि त्यामध्ये पण त्या 1/3 मध्ये पण पुन्हा SC ST ज्या समाजाच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 33% त्याच जागेमध्ये आरक्षित सीट सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. नवीन घटना दुरुस्ती म्हणजे ह्या जर याच्यानुसार, ह्या बिलनुसार काही नवीन घटना दुरुस्ती झाल्या, त्यामध्ये 330A जे लोकसभा महिला आरक्षण आहे त्यांच्यासाठी झाली, त्यानंतर 332A अगेन विधानसभा महिला आरक्षणासाठी झाली आणि दिल्ली विधानसभेसाठी आपल्याला 229AA नावाचं जे आर्टिकल किंवा कलम आहे त्याच्यात सुद्धा बदल करावा लागला. तर हे कोणतं आहे, महिला आरक्षण किंवा 2023चं नारी शक्ती वंदन अधिनियम बिल आहे. ठीक आहे, याला पण आपण व्यवस्थित पाहिलं. अगेन खूप सारा डेटा आहे पण एक्झामसाठी ह्या महत्वाचा आहे, त्यामुळेच आपण मांडलं. पुन्हा आपण ह्या गोष्टी पाहताना आपण त्यामध्ये परिसीमन पण पाहिलं. ठीक आहे, तर आपण एकदा परिसीमन विधेयक 2026 त्याबद्दल सुद्धा एकदा चर्चा करून घेऊ. तर यामध्ये पहिलं म्हणजे सादरीकरण, तर हे बिल सुद्धा सादर केलं गेलं 16 एप्रिल 2026 ला लोकसभेमध्ये. ठीक आहे, ठीक आहे, हे मांडलं गेलं. अगेन याचा उद्देश काय होता, तर उद्देश होता नवीन परिसीमन आयोग स्थापन करणे आणि डिलिमिटेशन ऍक्ट 2002 ला रद्द करणे. ठीक आहे, तर याचा उद्देश होता की आपल्याला एक नवीन, कारण जनगणना होईल तर जनगणनानंतर एक पुन्हा नवीन परिसीमन आयोग लागत, तेव्हा जाऊन कुठं एक मतदारसंघ आणि ते लोकसंख्येच्या अनुसार ते सीट्स डिसाईड केल्या जातील. तर त्यासाठी आपल्याला एक नवीन परिसीमन आयोग लागणार होता, तर तो डिसाईड केला गेला. ठीक आहे, ते स्थापना. परिसीमन काय असतं हे एकदा समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं एक्झॅक्ट परिसीमन काय असतं. तर परिसीमन काय असतं, तर लोकसंख्येतील बदलानुसार मतदारसंघांच्या सीमा आणि जागांच्या पुनर्निर्धारण करणे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक वेळेस 10 वर्षानंतर जनगणना होते आणि जशी जनगणना होईल, कारण माहिती आहे की 10 वर्षाच्या गॅपमध्ये लोकसंख्या वाढलेली असेल, पण लोकसंख्या वाढली तर त्यांना रिप्रेझेंटेशन पण देणं इम्पॉर्टंट आहे. तर ते रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधित्व आपल्याला त्या वाढून देण्यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं लागतं, मतदारसंघांच्या सीमा चेंज करावं लागतात आणि त्यासोबतच जागांचे निर्धारण सुद्धा केले जाते. ठीक आहे, आणि हे कधी केलं जातं, लोकसंख्या किंवा जनगणना नंतर केलं जातं, जे की कलम 82 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे, जे लोकसभाचे परिसीमन केलं जातं हे 82 नुसार केलं जातं आणि कलम 170 नुसार विधानसभाचं परिसीमन केलं जातं. परिसीमन काय असतं, तर लोकसंख्येच्या बदलानुसार आपण मतदारसंघांच्या सीमा आणि त्यासोबत जागांचे काय म्हणतो आपण त्याला, पुनर्निर्धारण करतो. ठीक आहे, म्हणजे सिंपल भाषेमध्ये समजून घ्यायचं, परिसीमन काय असतं, तर जे लोकसंख्या वाढते तर लोकसंख्या वाढल्यामुळे आपल्याला काय करावं लागतात, प्रतिनिधी त्यांच्या मागे वाढावं लागतात आणि प्रतिनिधी वाढवायचे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, मतदारसंघांच्या सीमा पुन्हा रिॲडजस्ट करावं लागतात आणि त्यासोबत मग ते नवीन जागा वाढतील, ते जागांचं पुनर्निर्धारण सुद्धा केलं जातं आणि हेच या परिसीमन आयोगाचं काम असतं. ठीक आहे, त्यासाठी लोकसभेसाठी 42वी जो लोकसभा आहे, आर्टिकल नंबर 82 जो कशाबद्दल बोलतो, लोकसभा परिसीमन बद्दल, आणि कलम 170 जो की विधानसभा परिसीमन बद्दल बोलतो. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. परिसीमन आयोग याची जी नियुक्ती आहे ते राष्ट्रपती करतात आणि त्यांना निवडणूक आयोग काय करतं, मदत करतो. ठीक आहे, आतापर्यंत किती आयोग बनले आहे परिसीमन आयोग, तर आतापर्यंत 4 परिसीमन आयोग बनलेले आहेत आणि हा UPSCचाच मागच्या वर्षीचा एक क्वेश्चन आहे. आय थिंक 2024 या 25चाच क्वेश्चन आहे की आतापर्यंत किती परिसीमन आयोग म्हणजे डिलिमिटेशन कमिशन गठीत केलेलं आहे. ठीक आहे,
तर किती आहे? टोटल 4 आहे. पहिला जो केला गेलता 1952 मध्ये केला गेलता, दुसरा केला गेला 1963, त्यानंतर तिसरा केला गेला 1973 आणि चौथा केला गेला 2002 मध्ये. ठीक आहे. तर आतापर्यंत 4च केले गेले आहे आणि जो नवीन बनणार आहे त्यासाठी बिल आणलं होतं पण ते फेटाळलं गेलं. ते पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. महत्त्वाच्या घटना दुरुस्ती या रिलेटेड त्यात म्हणजे जागांच्या रिलेटेड ज्या लोकसभेमध्ये वाढवायच्या होत्या त्या रिलेटेड. तर पहिली म्हणजे जसं आपण यात पण पाहिलेलं की 42वी घटना दुरुस्ती 1976 आहे. त्यामध्ये आपण काय केलं की ज्या जागा आहेत किती जागा आहे सध्याला? ज्या 543 जागा आहे यांना आपण गोठवलं, फ्रीज केलं. कधीपर्यंत? 2000 पर्यंत सन 2000 पर्यंत आपण यांना काय केलं? फ्रीज केलं. आणि याचा आधार जो होता जनगणना 1971 ची होती. त्यानंतर 84वी घटना दुरुस्ती 2001 मध्ये आले आणि आपण ही जी गोठवण्याची मुदत होती ही 2000 वरून 2000 किती केली? 26 पर्यंत गोठवण्याची मुदत केली. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. आणि 87वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये आपण काय केलं? कारण याच्यासोबतच जी ही 84वी घटना दुरुस्ती होती 2001 ची त्यामध्येच मेन्शन होतं की काय करायचंय, जागा तर तेवढ्याच ठेवायच्या ते, पण आपण मतदारसंघांचे रिऍडजस्टमेंट तर करू शकतो कारण लोकसंख्या तर भरपूर वाढली आहे. तर जागा तेवढ्याच ठेवू, पण जे मतदारसंघ आहे त्यांचा एरिया वाढवू शकतो. तर ते वाढवू शकतो. पण अगेन त्यासाठी पण तुम्हाला कोणती जनगणना कन्सिडर करायची? तर आधी सांगितलं गेलं की आपण 1991 ची करूया आणि नंतरून जेव्हा 87th म्हणजे जी 87वी घटना दुरुस्ती केली 2003 ला, तिथं असं सांगितलं गेलं एक काम करा 91 सोडा 2001 ला कन्सिडर करा. ठीक आहे. तर यामध्ये काय सांगितलं गेलं 1991 ऐवजी 2001 ची जनगणना स्वीकारली गेली. ठीक आहे. आणि आता 2024 नंतर काय आहे? तर पुढील जनगणनेनुसार नव्याने परिसीमन करायचं मेन्शन होतं. ठीक आहे. पण आतापर्यंत ती जनगणना झाली नाही तर मग गव्हर्नमेंटने डिसाईड केलं आपण 2011च्या जनगणनेनुसार परिसीमन करू. पण अगेन हे बिल फेटाळलं गेलं. ठीक आहे. हे पण समजलं. ठीक आहे. चला तर आता आपण पुढचा पॉईंट घेऊ. तर ही सेकंड न्यूज आहे. आय थिंक मला वाटतं तुम्हाला आता ह्या गोष्टी क्लिअर असेल की 131 घटना दुरुस्ती विधेयक काय होतं, नारी शक्ती अधिवंदन विधेयक काय होतं 2023 त्यामध्ये काय प्रोव्हिजन्स होते किंवा त्यामध्ये काय उद्दिष्ट त्याच्यामध्ये मेन्शन्स होते, कोणते कलम कोणत्या रिलेटेड आहेत, ते चेंजेस झालेले, कोणत्या प्रकारची मेजॉरिटी लागते, हे सगळ्या गोष्टी क्लिअर असतील. आणि त्यासोबत आपण परिसीमन आयोगला पण पाहिलं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी एक्झामला विचारल्या गेलेल्या आहेत. तुम्ही जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करसाल त्या टायमाला तुम्हाला मात्र ह्या गोष्टींना उत्तरं देता यायला हवी. चला तर पुढचा टॉपिक आहे आपला खासी आणि गारो भाषांना अधिकृत दर्जा दिला गेला. कोणत्या राज्याने? तर मेघालय राज्याने यांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला. 16 एप्रिल 2026 ला खासी आणि गारो भाषांना काय दिला? अधिकृत दर्जा दिला गेला. याआधी फक्त आणि फक्त इंग्रजी अधिकृत भाषा होती मेघालय राज्याची. आता यामध्ये त्यांनी अजून 2 भाषा ऍड केल्या, ज्यापैकी कोणती आहे? खासी आणि गारो ह्या 2. तुम्हाला माहित पाहिजे मेघालयमध्ये 3 हिल्स आहेत, ज्या राज्यामध्ये खूप फेमस हिल्स आहे. गारो, खासी अँड जयंतिया. ठीक आहे. जयंतिया. ठीक आहे. ह्या हिल्स आहे. अगेन ह्या हिल्सचे नावं अशाच पद्धतीने आहेत आणि म्हणजे अशामध्ये यांचा सिक्वेन्स पण असाच आहे, वेस्ट टू ईस्ट किंवा आपण त्याला पश्चिम ते पूर्व म्हणतो. आणि त्यासोबतच हे जे नावं आहे हे त्या हिल्सला जे नावं त्या टेक्निकली जे नावं दिली गेली आहेत ती त्यांच्यामध्ये राहणाऱ्या ट्राईब्सच्या नावावरूनच दिली गेली आहे. तर गारो, खासी आणि जयंतिया. आणि त्यामध्ये ह्या भाषेमध्ये म्हणजे अधिकृत भाषेचा जो मेघालयमध्ये दर्जा दिला गेला तर त्यामध्ये खासी आणि गारो. ठीक आहे. खासी आणि गारो यांना अधिकृत भाषेचा दर्जा दिला गेला. याच्या आधी इंग्लिश होते, आता इंग्रजी सोबतच या 2 भाषांना सुद्धा अधिकृत भाषेचा दर्जा दिला गेला. तर या संबंधित कलम कोणतं? अगेन आपण जेव्हा पॉलिटीच्या गोष्टी पाहतो तर एक गोष्ट तुम्हाला कंटिन्युअसली माहित असणं इम्पॉर्टंट आहे की याला लगेच आपल्या संविधानासोबत कनेक्ट करावं लागेल, कारण हे पॉवर यांना कुठून येतात ते इम्पॉर्टंट आहे. हे कलम कोणता? तर कलम 345 मध्ये राज्यांची अधिकृत भाषा, दॅट मीन्स राज्य डिसाईड करू शकतं त्यांची अधिकृत भाषा कोणती हवी आणि ही राज्याला डिसाईड करण्याचा पॉवर कोणत्या आर्टिकलमध्ये किंवा कलमामध्ये आहे? तर कलम 345. कलम 345 मध्ये याबद्दल मात्र मेन्शन आहे. क्लिअर आहे. चला मेघालयात आता प्रमुख 3 भाषा बोलल्या जातात मेघालयमध्ये, त्यापैकी खासी आहे, गारो आहे आणि जयंती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या टेकड्या पण आहेत आणि ह्या सिक्वेन्समध्ये आहेत, तिथे राहणाऱ्या ट्राईब्स वरून ऍक्च्युअली त्यांची नावं ठेवली गेलेली आहेत. पण तिथं आता सध्याला अधिकृत भाषेमध्ये इंग्रजी सोबत कोणती कोणती आहे? गारो आणि खासी या 2 भाषा अधिकृत ऍड केलेल्या आहेत. चला पुढचा टर्म पाहू आपण. बोलला आहे की जे हरिवंश नारायण सिंग पुन्हा राज्यसभाचे उपसभापती झाले, हे इम्पॉर्टंट आहे. तर 16 एप्रिल 2026 ला यांची निवड झाली. हे तिसऱ्यांदा बनलेले आहेत, हे पण इम्पॉर्टंट आहे. हे सलग, हे वर्ड इम्पॉर्टंट आहे, शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले आहेत. वैशिष्ट्य काय आहे याचं? वैशिष्ट्य 13वे राज्यसभा उपसभापती आहेत हे. ठीक आहे.
विशेष काय याच्यामध्ये, की नामनिर्देशित सदस्य म्हणून उपसभापती होणारे पहिले व्यक्ती. हे इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी जास्त. कारण हे नामनिर्देशित सगळ्यांना माहित हवं, की राज्यसभेमध्ये टोटल 250 जागा असतात. तर 250 पैकी 238 जागा ह्या राज्य आणि युनियन टेरिटरी मधून येतात. ठीक आहे. राज्य आणि हे केंद्रशासित प्रदेशांमधून येतात. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या 12 जागा राहतात, ह्या 12 जागा असतात नामनिर्देशित. ठीक आहे. नामनिर्देशित असतात, जे की कोण करतात? राष्ट्रपती. जे की राष्ट्रपती ह्यांना नामनिर्देशित करत असतात. आणि हे जे राष्ट्रपती निर्देशित करतात, त्या 12 जागांपैकी एक जो पर्सन आहे ते कोण होते? हरिवंश नारायण सिंग. आणि हेच हरिवंश नारायण सिंग नामनिर्देशित होते आणि हेच नामनिर्देशित पहिले पहिले व्यक्ती म्हणून उपसभापती कशाचे झाले? राज्यसभेचे. हे इम्पॉर्टंट आहे. जनरली नामनिर्देशित व्यक्ती 3-4 कॅटेगरी मधून दिले जातात. सोशल सर्व्हिस मधून असतात, आर्ट, सायन्स, लिटरेचर ह्या सगळ्या एरियामधून असतात. तर यांना मात्र पत्रकारिता पत्रकारिता ह्या क्षेत्रामधून यांची निवड इथं करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ही इम्पॉर्टंट आहे. आणि यांचा जो संबंधित पक्ष आहे तो जनता दल युनायटेड आहे. ठीक आहे. यांचा संबंधित पक्ष कोणता आहे? जनता दल युनायटेड. तर आता हा एक्झामसाठी तर हा फॅक्च्युअल टॉपिक झाला, पण याला तुम्ही कसं कनेक्ट करणार? तर इमिडिएटली तुम्हाला जायचं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा संविधानामध्ये आणि तिथं जाऊन तुम्हाला मात्र पाहायचं आहे की उपसभापती रिलेटेड आर्टिकल कोणता आहे किंवा कलम कोणता आहे. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायच्या आहेत. चला आपण पुढे जाऊ, कारण हे सगळं जर इथं आपण करत बसलो तर खूप वेळ जिंकून जाईल, जे की आपल्याला गरजेचं नाही. ठीक आहे. चला त्याच्या पुढचं काय आहे? त्रिपुरा अधिकार प्रकरण. हे सुप्रीम कोर्टच्या अंडर होतं. ठीक आहे. याचा निकाल लागला आहे काय? 10 एप्रिल 2026 ला. याला सुनावणी म्हणजे ह्या केसची सुनावणी करणारे 2 इम्पॉर्टंट जजेस होते. त्यापैकी एक आहे BV नागरत्ना आणि दुसरा आहे उज्ज्वल भुयान. ठीक आहे. अगेन याचा निष्कर्ष काय दिला? जे त्रिपुरा अधिकार प्रकरण होतं याचा निष्कर्ष काय आला? हा आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. काय निष्कर्ष आहे? पहिला म्हणजे मतदानाचा अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकार नाही. अगेन तुम्हाला ही गोष्ट माहित पाहिजे, आपल्याला संविधानाने काही मूलभूत अधिकार दिलेले आहे, जे की भाग 3 मध्ये कलम, ठीक आहे, कलम 12 ते 35च्या अंतर्गत दिलेले आहे. आपण यांनाच काय म्हणतो? मूलभूत अधिकार म्हणतो. तर हे जे मूलभूत अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे तुमचा मतदानाचा अधिकार, मतदान म्हणजे राईट टू वोट म्हणतो आपण त्याला, हा तुमचा मूलभूत अधिकार नाही. हा तुमचा मूलभूत अधिकार नाही, हे इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं म्हणजे निवडणूक लढवण्याचा अधिकार पण तुमचा मूलभूत अधिकार नाही. या दोन गोष्टी अगेन तुम्हाला पेपरला ह्या दोन गोष्टींमध्ये फसवलं जाईल. सिंपल येईल की मतदानाचा अधिकार हा तुमचा मूलभूत अधिकार आहे आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार पण हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. तर हे दोघंही तुमचे मूलभूत अधिकार नाहीत. मूलभूत अधिकार नाहीत, हे इम्पॉर्टंट आहे. तर ते काय आहे? तर हे दोन्हीही तुमचे वैधानिक किंवा आपण त्याला स्टॅच्युटरी अधिकार म्हणतो. जर तुम्हाला माहित असेल तर तो राईट टू वोट, ठीक आहे, राईट टू वोट हे आपल्याला आर्टिकल नंबर 326 नुसार भेटतं. कोणतं? आर्टिकल नंबर 326 नुसार हा अधिकार तुम्हाला दिला गेलेला आहे. ठीक आहे. याचा मिनिंग. बट हा जो निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे हा मात्र तुम्हाला टोटली कोणता अधिकार आहे? हा टोटली स्टॅच्युटरी. तर ह्या दोघांना म्हणजे राईट टू वोट हा तुम्हाला निष्कर्ष तर निघतो आर्टिकल 26 मधून, 326 मधून, पण याच्या रिलेटेड एकदम डिटेल प्रोव्हिजन्स, कोण क्वालिफाय असेल, कोण क्वालिफाय नसेल, किंवा कसं तुम्ही इन्क्लुजन करणार, एक्सक्लुजन करणार, याबद्दल सगळ्या गोष्टी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट. त्यामुळेच इथं म्हटलं गेलं आहे की हे जे दोन्ही अधिकार आहेत ते कसे आहे? वैधानिक. वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी. स्टॅच्युटरीचा मिनिंगच होतो बाय लॉ. ठीक आहे. जे बाय लॉ तुम्हाला पार्लमेंटने अधिकार दिलेले आहेत आपण त्यांना वैधानिक अधिकार किंवा स्टॅच्युटरी अधिकार म्हणतो. क्लिअर आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. म्हणजे हे जो राईट टू वोट आहे हा तुमचा स्टॅच्युटरी आणि कॉन्स्टिट्युशनल दोन्ही पण अधिकार आहे. बट मात्र निवडणूक लढवण्याचा अधिकार हा तुमचा टोटली कोणता आहे? स्टॅच्युटरी किंवा वैधानिक अधिकार आहे, जो की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 मध्ये मेन्शन आहे. क्लिअर आहे? म्हणूनच याला आपण वैधानिक म्हणतो. ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तुमच्या पेपरला यामध्ये तुम्हाला फसवलं जाईल, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट ते म्हणजे सम्राट चौधरी, जे की बिहारचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. तुम्ही आता ऐकलंच असेल की जे नितीश कुमार आहेत त्यांनी राज्यसभेमध्ये इलेक्शन त्याला निवडून दिलं गेलं. मग आता त्यांची मुख्यमंत्र्याची जागा खाली झाली, तर मग बिहारचे नवीन मुख्यमंत्री हे सम्राट चौधरी झाले आहेत, जे की बीजेपीचे पहिले बिहारचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. चला, तर त्यांचा शपथ कधी झाला? 15 एप्रिल 2026 ला झाला. वैशिष्ट्य काय आहे की बिहारचे पहिले बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत आणि तसे बिहारचे ते 24वे मुख्यमंत्री आहेत. हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांचं पूर्वीचं पद असं होतं की ते नितीश कुमारची जे कॅबिनेट आधीची होती तर त्यामध्ये ते एक उपमुख्यमंत्री ह्या पदावर होते. ठीक आहे.
बट आता त्यांची जागा त्यांनी कोणाची जागा घेतली आहे? नितीश कुमार. तर मग आता नितीश कुमार बद्दल माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. ही व्यक्ती मागच्या 2-3 वर्षापासून खूप न्यूजमध्ये आहे कंटिन्युअसली. तर नितीश कुमार काय आहे, ते यांची प्रसिद्धी अशी आहे की त्यांना सुशासन बाबू म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. गुड गव्हर्नन्ससाठी त्यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर महत्त्वाचे कार्य काय आहे? बिहारमध्ये रस्ते, वीज, शिक्षण सुधारणा यामध्ये त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे. आणि पंचायत राज संस्थेमध्ये 50% नॉट 33% महिलांना 50% आरक्षण 2006 मध्ये त्यांनी दिलं. तर ही खूप प्रोग्रेसिव्ह स्टेप म्हणून पाहिली जाते. तर काय यांचे वीज, रस्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना सुशासन बाबू म्हणून ओळखलं जातं. पण इम्पॉर्टंट काय आहे की पंचायत राज जी आपली व्यवस्था आहे त्यामध्ये त्यांनी महिलांना 50% आरक्षण 2006 लाच देऊन टाकलं होतं, जे की अगेन खूप मोठी स्टेप आहे बिहारसारख्या राज्यामध्ये. ठीक आहे. आणि विक्रम असा आहे की ते सर्वाधिक काळासाठी बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, सर्वाधिक काळासाठी. ठीक आहे. आणि ते स्वतः 10 वेळा मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत. ते पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर पुढचं आहे संविधानाची सिंधी आवृत्ती प्रकाशित. ठीक आहे. सगळ्यांना माहित आहे की संविधान जनरली इंग्लिशमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर त्याचं जे आवृत्ती हिंदीमध्ये पण आहे, बट सिंधीमध्ये सुद्धा त्याची आवृत्ती प्रकाशित केली गेलेली आहे. तर याचं प्रकाशन कधी झालं? 10 एप्रिल 2026 ला झालं. हे प्रकाशन करते, दॅट मीन्स ते प्रकाशन करते कोण होते? जगदीश धनकर, हे आपले उपराष्ट्रपती होते. ठीक आहे. त्यांच्या हस्ते झालेलं आहे. याचं वैशिष्ट्य असतं की स्वातंत्र्यानंतर प्रथमच सिंधी भाषेतून त्याचं अधिकृत संविधान आलेलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे. तर आता सिंधी ही काय याची लिपी आहे. तर मग ही देवनागरी लिपी आणि पर्शियन किंवा अरेबिक या दोन्ही लिपीच्या याच्यामध्ये आहे ते सिंधी भाषा ही काय 8व्या अनुसूचीमध्ये मेन्शन आहे. 8वी अनुसूची. आणि 8व्या अनुसूचीमध्ये जर तुम्हाला थोडंसं बेसिक सांगायला गेलं तर जे 8वं शेड्यूल आहे किंवा त्याला आपण अनुसूची म्हणतो, तर सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये ओरिजिनली जे इनिशियली किती जागा होत्या? ओरिजिनली टोटल 14 लँग्वेजेस होत्या, पण त्या नंतरून किती झाल्या? 22. दॅट मीन्स आता जर आपण सांगायला गेलो 8व्या अनुसूचीमध्ये एकदम 22 आता सध्याला कोणत्या आहे? भाषा आहेत. ठीक आहे. याला आपण कॉन्स्टिट्यूशनल लँग्वेजेस पण म्हणतो. ठीक आहे. पण जी 15वी भाषा ऍड केली गेली, तर ती 15वी भाषा कोणती होती? सिंधी होती. ती कोणत्या अमेंडमेंटने ऍड केली गेली? 21वी घटना दुरुस्ती 1937 द्वारे याचा समावेश केला गेला. ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला पेपरला क्वेश्चन कसा पण विचारला जाऊ शकतो. सिंपल विचारतील की जी सिंधी भाषा आहे ही जे ओरिजिनल संविधान किंवा जे ओरिजिनल संविधान होतं त्यामध्ये मेन्शन होते का? 8व्या शेड्यूलमध्ये नव्हती. 8व्या शेड्यूलमध्ये किंवा 8व्या याच्यामध्ये अनुसूचीमध्ये ही सिंधी भाषा मेन्शन नव्हती. ती 21वी घटना दुरुस्ती किती? 21st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1967 1967 ने याला ऍड केलं गेलं. अगेन ह्या ज्या 8व्या शेड्यूल आहे यावर भरपूर सारे युपीएससीने आणि एमपीएससीने क्वेश्चन विचारले आहे. तर तुम्हाला थोडंसं त्यातल्या लँग्वेजेस कोणत्या अमेंडमेंटने कोणत्या लँग्वेजेस ऍड केल्या गेल्या त्याकडे थोडंसं लक्ष घालणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पुढचं म्हणजे मेनका गुरुस्वामी पहिल्या क्वीर खासदार आहेत त्या. ठीक आहे. तर यांचा शपथ कधी झाला? 6 एप्रिल 2026 ला झाला. हे कोणत्या पक्षातून नेमणूक केली यांची? तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. ठीक आहे. टीएमसी मधूनच झालेली आहे. त्याच्यानंतर याचं वैशिष्ट्य असं आहे की ते भारताच्या संसदेतील पहिल्या एलजीबीटीक्यू खासदार आहेत. ठीक आहे. म्हणजे एलजीबीटीक्यू खासदार आहेत त्या लोकसभेमध्ये नाही तर त्या राज्यसभेमध्ये आहेत. हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि यांची महत्वाची भूमिका काय आहे? तर आर्टिकल जे कलम 377 प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी युक्तिवाद केला होता. ठीक आहे. महत्वाचा युक्तिवाद केला होता. तर हे इम्पॉर्टंट आहे. याबद्दल थोडंसं तुम्हाला जर ग्रुप बी मध्ये वगैरे याच्यावर डायरेक्टली सिंपल नाव विचारलं जाईल कोण होतं पहिल्या क्वीर खासदार कोण आहेत? तर त्या ह्या होत्या. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक झाली 2026 मध्ये. तर याच्यामध्ये निवडून आलेले लोक कोणते आहेत हे इम्पॉर्टंट आहे. तर ही तारीख आहे 16 मार्च 2026 ला. बिनविरोधात निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले आपले शरद पवार आहेत, त्याच्यानंतर रामदास आठवले आहेत, विनोद तावडे आहे, माया चिंतामण इवाते आहेत, त्याच्यानंतर रामराव वडकुटे आहेत, त्यानंतर डॉक्टर ज्योती वाघमारे आहे आणि त्यानंतर पार्थ पवार आहे. ठीक आहे. हे सगळे निवडून आलेले आहे कुठं? तर आपल्या राज्यसभेमध्ये महाराष्ट्रामधून. ठीक आहे. चला, त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट आहे गुजरात समान नागरी संहिता विधेयक 2026. गुजरातचं समान नागरी विधेयक आहे, संहिता आहे, जे की त्यालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी संहिता 2026 ची. तर आता याची पार्श्वभूमी काय आहे ते एकदा ती समजून घेऊ. 24 मार्च 2026 रोजी गुजरात विधानसभेमध्ये गुजरात समान नागरी संहिता विधेयक 2026 मंजूर झाले. कधी? 24 मार्च 2026 ला गुजरातच्या विधानसभेमध्ये गुजरातचं युनिफॉर्म सिव्हिल कोडचं
नावाचं विधेयक आहे, जे बिल आहे ते पास झालं. ठीक आहे. त्यानंतर उत्तराखंड 2024 नंतर उत्तराखंड 2024 नंतर यूसीसी लागू करणारे गुजरात हे भारतातील दुसरे राज्य होते. तर उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य आहे. ठीक आहे. उत्तराखंड हे भारतातलं पहिलं राज्य आहे. 2024 मध्ये त्याने काय केलं आहे, त्यांनी उत्तराखंडने पहिलं युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यालाच आपण काय म्हणतो, समान नागरी संहिता, ते लावणारं पहिलं राज्य होतं. दुसरं राज्य कोणतं आहे? गुजरात आहे. दुसरं राज्य गुजरात हे दुसरं राज्य आहे. कायदा न्यायमूर्ती रंजन प्रकाश ठीक आहे, रंजन प्रकाश देसाई समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. ठीक आहे. तर उत्तराखंडवालं पण आणि हे पण, ह्या दोन्ही पण साठी ऍक्च्युली रंजन प्रकाश देसाई ह्या न्यायमूर्ती होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जी शिफारस केली गेली त्यानुसारच हे युनिफॉर्म सिव्हिल कोडचं बिल बनवलं गेलं. तर समान नागरी संहिता काय असतं याला थोडंसं जाणून घेऊ. तर एक संकल्पना आहे, त्याची मूळ संकल्पना अशी की एक देश एक कायदा, व्यक्तिगत कायद्यांसाठी इथं कोणत्याही प्रकारची जागा नाहीये. ठीक आहे. दॅट मीन्स एक देश असेल आणि सगळ्यांसाठी एकच कायदा असेल. हे लागू होणारे क्षेत्र काय, सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी समान नियम असतील. म्हणजे म्हणजे अजून पण भरपूर राज्यांमध्ये असं आहे की हिंदू धर्मासाठी वेगळं, मुस्लिम धर्मासाठी वेगळं, बुद्ध, जैन, प्रत्येक शीख, प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे कायदे आहेत त्यांच्या धर्माचे. तर ते नसतील, त्याच्या जागेवर सगळ्यांसाठी एक समान नागरी कायदा असेल, एक समान नागरिक कायदा असेल. या अंतर्गत कोणते कोणते विषय इन्क्लूड केले गेले आहेत, तर त्यामध्ये पहिला विवाह आहे, घटस्फोट आहे, वारसा हक्क आहे, पोषण म्हणजे मेंटेनन्स म्हणतो आपण त्याला, आणि एक दत्तक विधान. या सगळ्या गोष्टींना यामध्ये सहभाग केला गेलेला आहे. ठीक आहे. तर याचं उद्दिष्ट असं आहे की धर्म, जात आणि लिंगावर आधारित भेदभाव करू नये आणि सर्व नागरिकांना समान कायदेशीर संरक्षण देणे, हा याच्या मागचा उद्देश आहे. ठीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मागचा उद्देश आहे. चला, त्यानंतर आपण भारतातील सद्यस्थिती पाहू. युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा त्याला आपण समान नागरी संहिताबद्दल म्हणतो. तर सध्या धर्माच्या नुसार वेगवेगळे व्यक्तिगत कायदे अवेलेबल आहे. जसं फॉर एक्झाम्पल हिंदू विवाह कायदा 1955 अवेलेबल आहे. मुस्लिम व्यक्तिगत कायदा आहे, शरीयत लॉ नुसार चालतो, जे की 1937 आहे. आणि भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा जो की 1872 आहे. हे सगळे कायदे आहेत. पण आपल्या भारतामध्ये जे पहिलं राज्य ज्याच्यामध्ये यूसीसी आहे, तर ते इंडिपेंडन्सच्या आधीपासून चालू आहे. म्हणजे आपल्या भारताला जेव्हा 1947 ला स्वातंत्र्य भेटलं, पण त्या आधीपासून गोवा हे एक राज्य आहे ज्यामध्ये यूसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोड हा स्वातंत्र्याच्या आधीपासून लागू आहे. ठीक आहे. तर भारतातील यूसीसी लागू असणारे एकमेव राज्य आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याचा जो आधार आहे, म्हणजे हे यूसीसी जो आधी लागू केला गेला, यूसीसी म्हणजे काय, समान नागरी संहिता, ही जी लागू केली ही पोर्तुगीज नागरी संहिता 1867 ची आहे आणि तीच कंटिन्यू चालू राहिलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुद्धा ती चालू राहिली, स्वातंत्र्याच्या आधी पण चालू होती, कारण ती बनलीच कधी होती, 1867 ला. तर अजूनही लागू आहे. म्हणजे जर क्वेश्चन कसा विचारतो त्यावर आहे. जर क्वेश्चन विचारला की आधीपासून कोणतं राज्य आहे, तर ते गोवा. पण भारताच्या स्वातंत्र्यानंतर जर समान नागरी संहिता लावणारं कोणतं राज्य असेल, तर ते पहिलं राज्य कोणतं असेल, उत्तराखंड, आणि दुसरं गुजरात. ठीक आहे. कारण गोवा हे स्वातंत्र्य आधीपासून आहे. स्वातंत्र्यानंतरचं जर पाहायला केलं तर पहिलं कोणतं असेल, पहिलं असेल उत्तराखंड. ठीक आहे. खंड आणि गुजरात. ठीक आहे. पहिलं उत्तराखंड आणि दुसरं गुजरात, हे दोन राज्य आहेत, हे समजून घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले काही खटले जे की आपले याबद्दल आहेत, युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या समर्थनामध्ये आहेत. पहिलं म्हणजे शहाबानो केस प्रकरण, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल, ही 1985 होतं. त्यामध्ये मेंटेनन्स अधिकारासंबंधात ही गोष्ट गेली गेली. जेव्हा डिवोर्स होतो त्या टायमाला जे मेंटेनन्स द्यावं लागतं पुरुषाला महिलेसाठी, त्याबद्दल बोललं गेलं. प्रथमच यूसीसीची गरज इथे अधोरेखित केली गेली. कधी? 1985 ला. त्यानंतर सरला मुद्गल प्रकरण 1995 होतं. धर्मांतर आणि पत्नीत्व याबद्दलचं यामध्ये क्वेश्चन रेस केला गेला, आणि इथं सुद्धा कोर्टने सांगितलं गेलं की यूसीसी तातडीने अंमलबजावण्याची गरज आहे. कारण जो सगळ्यांना एक गोष्ट अजून सांगतो की जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे, हे आपलं कलम 44 चा पार्ट आहे. आणि हे कशामध्ये येतं, राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे यामध्ये येतं. ठीक आहे. त्यालाच आपण DPSPs म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, जे की जस्टिसिएबल नाही. म्हणजे तुम्ही कोर्टमध्ये जाऊन याची अंमलबजावणी नाही करून घेऊ शकत. त्यामुळं सुप्रीम कोर्ट जास्तीत जास्त सुचवू शकतं किंवा गव्हर्नमेंटला गायडन्स देऊ शकतं की तुम्ही लावा, पण सुप्रीम कोर्ट डायरेक्शन नाही देऊ शकत की तुम्ही हे लावाच म्हणून. ठीक आहे. त्यामुळं अगेन यामध्ये सुचवलं गेलं. आणि शायरा बानो केस 2017 ची केस होती, त्यामध्ये जे तिहेरी तलाक आहे ते असंविधानिक घोषित केला गेला. आणि त्या टायमाला सुद्धा सुप्रीम कोर्टने पुन्हा, जे सर्वोच्च न्यायालयाने, त्यांनी पुन्हा यावर भर दिला, उच्च न्यायालयाने, की आपल्याला हे लावायला हवं. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. चला,
त्यानंतर रंजन प्रकाश देसाई गुजरात यूसीसी समितीच्या अध्यक्ष होत्या त्या, ठीक आहे. हे पण अगेन उत्तराखंड यूसीसी समितीच्या भी अध्यक्ष होत्या त्या. म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये जे आपण आता पाहतो समान नागरी कायदा, त्याच्या जे शिफारशी त्या कुठून आल्या, तर या अध्यक्षा होत्या त्याच्या कोण, रंजन प्रकाश देसाई. यांचं नाव खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. 15 एप्रिल 2026 रोजी छत्तीसगड सरकारने पण यूसीसी मसुद्यासाठी स्थापना केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष, म्हणजे आता छत्तीसगड गव्हर्नमेंटने सुद्धा युनिफॉर्म सिव्हिल कोड अप्लाय करण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्ष सुद्धा कोण आहेत, रंजना प्रकाश देसाई. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सध्या जे आपलं 8वं वेतन आयोग आहे त्याच्या अध्यक्ष सुद्धा ते आहेत. म्हणजे ह्या खूपच महत्वाच्या पर्सनॅलिटी आहेत आणि यांच्याबद्दल तुम्हाला माहित असणं इम्पॉर्टंट आहे. क्लिअर, ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्यांनी आतापर्यंत कोणत्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद भूषवलं आहे, त्यामध्ये पहिलं आहे आपल्या उत्तराखंडच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी, त्यानंतर गुजरातच्या, त्यानंतर आता छत्तीसगडच्या पण त्याच आहेत समितीच्या अध्यक्षा. आणि त्यासोबतच 8वा वेतन आयोग जो आहे, 8 पे कमिशन म्हणतो आपण त्याला, वेतन आयोग, त्याच्या सुद्धा अध्यक्षा त्याच आहे, ठीक आहे. अगेन ही गोष्ट आपण आताच पाहिली आहे, ठीक आहे. आणि त्याच्या अध्यक्ष सुद्धा कोण आहे, रंजन प्रकाश देसाई, ठीक आहे. ते इम्पॉर्टंट आहे. चला त्यानंतर पुढचं पाहू आपण, ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026. हे पण न्यूजमध्ये होतं. तर लोकसभेमध्ये हे कधी सादर झालं, 13 मार्च 2026 ला सादर झालं. या संबंधित जे मंत्रालय आहे ते कोणतं आहे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आहे, ठीक आहे. जे सोशल एम्पॉवरमेंट वाला म्हणतो, सोशल वेलफेअर आणि एम्पॉवरमेंट. त्याबद्दल नंतर उद्देश, तर ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्क संरक्षण कायदा 2019 मध्ये यामध्ये सुधार करण्यात गेलेला आहे. 2019 ला यामध्ये कायदा बनवला गेला ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठीचा, ठीक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ देअर राईट्स, त्या राईट्स त्याबद्दलचा 19 ला कायदा बनवला गेला 2019 ला. आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे कधी, 2026 मध्ये. ह्या विधेयकातील प्रमुख बदल काय ते पाहून घेऊ. तर वगळलेले घटक, म्हणजे आधी सगळ्यांना इन्क्लूड केलं गेलं, पण आता गव्हर्नमेंटने मात्र काही गोष्टींना त्यातून बाहेर काढलं आहे आणि काहींना ऍड केलं गेलं आहे. तर आपण आधी वगळलेले घटक पाहू. तर खालील गटातील ट्रान्सजेंडरच्या व्याख्येतून वगळण्यात आलं आहे. म्हणजे इथं जे मेन्शन आहे ह्या साईटला, ते ट्रान्सजेंडरच्या डेफिनेशन मधून आता बाहेर काढण्यात आले. ते कोण आहे, त्यामध्ये पहिले आहे ट्रान्समॅन, ट्रान्स वुमन. त्याच्यानंतर त्यांनी लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया, त्याला आपण सेक्स रिअसेसमेंट सर्जरी म्हणतो किंवा थेरपी केली असेल, ते सुद्धा लोकांना यामध्ये कन्सिडर नाही आहे. आणि जेंडर क्वीर म्हणून आहे, त्यांना सुद्धा यामध्ये कन्सिडर नाही केले जात. म्हणजे जे ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे त्या कॅटेगरीमध्ये हे सगळ्या गोष्टींना इन्क्लूड नाही केले जाणार. पेपरला साधा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग किंवा खालीलपैकी कोणत्या लोक ही ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून 2026च्या विधेयकाने ऍक्सेप्ट केलं आहे. तर कोणत्या नसतील, पहिले असेल ट्रान्समॅन, ट्रान्स वुमन, किंवा जे शस्त्र क्रिया करून जे लिंग बदलण्याची प्रक्रिया आहे ते सुद्धा ऍक्सेप्ट नाहीये. आणि जेंडर क्वीर हे सुद्धा यामध्ये ऍक्सेप्ट नाही, ठीक आहे. चला तर मग समाविष्ट केलेले नवीन गट कोणते आहेत ते पाहून घेऊ. तर खालील व्यक्तींना ट्रान्सजेंडरच्या व्यक्तीत समाविष्ट करण्यात आले. कोणते कोणते आहेत, त्यामध्ये पारंपरिकरित्या खच्चीकरण केलेले व्यक्ती असतील, त्यानंतर बळजबरीने ट्रान्सजेंडर ओळख धारण करण्यासाठी भाग पडलेली व्यक्ती, यामध्ये म्युटिलेशनवाले, त्यानंतर खच्चीकरण त्याला आपण कॅस्ट्रेशन म्हणतो, आणि सशस्त्रीकरण सर्जरीवाल्यांना या माध्यमातून जबरदस्तीने ओळख करण्यामध्ये भाग पाडलेले लोक सुद्धा अवेलेबल आहे, ठीक आहे. तर हे थोडंसं वर्गीकरण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पेपरला यावर पण क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, म्हणजे पुढचा टॉपिक आहे नरेंद्र मोदींचा विक्रमी पराक्रम काय आहे. तर नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ निवडून आलेले लोकनेते ठरलेले आहे. 22 मार्च 2026 रोजी त्यांनी एकूण 8,931 दिवस पदावर राहण्याचा विक्रमी कार्यक्रम केला आहे. यामध्ये ते सीएम आणि पीएम ह्या दोन्हीही त्यांचा जो इलेक्टेडचा कार्यकाल आहे त्या दोघांना पण एकत्र करून सर्वाधिक काळ निवडून आलेले लोकनेते म्हणून आलेले आहेत, ठीक आहे. सर्वाधिक काळ निवडून आलेले लोकनेते सगळ्यात इम्पॉर्टंट. या आधीचा जो विक्रम होता तो कोणाकडे होता, ते सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव आहे पवन कुमार चामलिंग. यांचं नाव इम्पॉर्टंट आहे कारण यांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे कोणी, पीएम मोदींनी. यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. कोणी ते, सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव आहे पवन कुमार चामलिंग, ठीक. चला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक दीर्घ कार्यकाल पूर्ण केला होता. आणि गुजरातमध्ये त्यांनी टोटल 4 निवडणुका लढल्या आणि 4ही पण सलग निवडून आलेले आहेत ते. म्हणजे 2001 ची निवडणूक झाली, 2002 ची झाली, 2007 ची आणि 2012 ची. आणि 12 नंतर तर मग ते 14 मध्ये ऍज अ पीएम निवडून आले आणि 14 पासून आतापर्यंत ते सलग पीएम आहेत. म्हणजे त्यांनी खूप मोठा कार्यकाळ एक ऍज अ इलेक्टेड पीएम आणि सीएम म्हणून, म्हणजे टोटली निवडून आलेले एक लोकप्रतिनिधी म्हणून एक मोठा कार्यकाल, जो की 8,100
एक 30 दिवसांचा पूर्ण केलेला आहे. कारण आधीचं लिमिट किती होतं? 8,930चं होतं. तर ते मात्र त्यांनी ब्रेक केलेलं आहे. ठीक आहे. हे 100 नाही, हे 900 आहे. हे इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. चला. त्याच्यानंतर सोशल मीडियावर पण सुद्धा त्यांचा ऐतिहासिक एक टप्पा पूर्ण झालेला आहे. जसं की त्यांच्याकडे 10 कोटी Instagram फॉलोवर्स आहे आणि ते मिळवणारे हे पहिले भारतीय राजनेते ठरले आहेत. आणि त्यानंतर सुद्धा त्यांचा एक मोठा पराक्रम आहे, जो की तुम्हाला माहीत हवा कोणता? तर 3 मार्च 2026 पर्यंत त्यांनी 30 दशलक्ष किंवा त्याला आपण 30 मिलियन्स थ्रेड फॉलोवर्स झाले आहेत. जे जागतिक स्तरावर सर्वाधिक फॉलो करणाऱ्या राजनेत्यांपैकी एक आहेत. ठीक आहे. हे सुद्धा इम्पोर्टंट. जगामध्ये सर्वात जास्त फॉलो करणारे पण तेच आहेत आणि Instagramवर पण त्यांचे 10 कोटीच्या आसपास फॉलोवर्स आहेत. ठीक आहे. तर अगेन हे तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण एक माहिती असणं इम्पोर्टंट आहे. चला पुढचं बघू आपण महाराष्ट्र धर्मांतर विधेयक 2026. ठीक आहे. महाराष्ट्र धर्मांतर विधेयक. तर हे विधेयक 16 मार्च 2026ला मांडलं गेलं होतं. त्याच्यानंतर त्याची मंजुरी 17 मार्चला भेटली आणि हे मांडणारे कोण होते? पंकज भोयर, जो की गृह राज्यमंत्री आहेत. ठीक आहे. गृह राज्य ग्रामीणचे आहेत. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. चला त्याच्यानंतर धर्मांतर विरोधी कायद्यांचे प्रमुख मुद्दे काय आहेत? सगळ्यात इम्पॉर्टंट सक्तीने, ठीक आहे, सक्तीने, फसवणुकीने किंवा आमिष दाखवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी आहेत. यामध्ये 3 इम्पॉर्टंट घटक आहेत. ते म्हणजे एक पूर्व सूचना, प्रायर नोटीस, एक 60 दिवसांचं तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांना देणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रशासकीय चौकशी कशी? तर नोटीस मिळाल्यानंतर जिल्हा अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी चौकशी करतील आणि चौकशीचा उद्देश असा असेल की हे धर्मांतर स्वइच्छेने करत आहेत का तुम्ही? आणि दुसरं म्हणजे बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून तर केलं जात नाही ना. ह्या सगळ्या गोष्टींना इथे ॲड्रेस केलं जाईल. आणि धर्मांतराची घोषणा, धर्मांतर झाल्यानंतर मात्र कोणाला घोषणापत्र द्यावे? तर धर्मांतर करणारी व्यक्ती आणि धर्मांतर घडवून आणणारी संस्था किंवा व्यक्ती. ठीक आहे. कार्यकाल 7 दिवसांच्या आत द्यावा लागतो आणि हे जिल्हा अधिकाऱ्यांकडे द्यावे लागते. हे पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर शिक्षा. जर तुम्हाला बळजबरी धर्मांतर करून गेलं जाते, तर मात्र जे करून आणतात ते त्यांना 3 ते 7 वर्षाची शिक्षा आणि 5 लाखांपर्यंतचा दंड सुद्धा होणार आहे. गुन्ह्याचे स्वरूप हे आहे की दखलपत्र म्हणजे हे कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि सेकंड म्हणजे नॉन बेलेबल म्हणजे तुम्हाला याला जामीन सुद्धा भेटणार नाही. हे पण इम्पॉर्टंट आहे. आता याच्या मागचा इतिहास पाहू आपण. महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे का असं करणारं? तर नाही. तर एक इतिहास पाहून घेऊ. धर्मांतर विरोधी कायदा करणारे पहिलं राज्य ओडिसा होतं. हे पेपरसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. धर्मांतर विरोधी कायदा करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ओडिसा आहे. हे इम्पॉर्टंट आहे. ओडिसा त्याला ओरिसा पहिले त्याला ओरिसा म्हणायचे, आता ओडिसा म्हणतो. तर ओरिसा फ्रीडम ऑफ रिलिजन ऍक्ट 1967 त्या टायमाला. त्यानंतर मध्य प्रदेश 1937 आणि 1978ला 78ला अरुणाचल प्रदेश हे कायदे करणारे आहेत. तर या 3 राज्यांबद्दल तुम्हाला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. आता भरपूर राज्यांमध्ये हे कायदे चालू आहेत, बट पहिलं राज्य मात्र ओडिसा होतं, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरं अरुणाचल प्रदेश. हे 3. चला. ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव. हे पुन्हा अगेन एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण हे आपल्या पूर्ण याचा जो कनेक्शन आहे, त्याचा जो संबंध आहे, हा आपल्या संविधानासोबत येतो. ठीक आहे. संविधानासोबत येतो. त्यामुळे हे पुन्हा आपल्या पेपरच्या दृष्टीने पॉलिटीला इम्पॉर्टंट आहे. तर मूलभूत माहिती आपण पहिली समजून घेऊ काय आहे. तर मार्च 2026 मध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी 18व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. त्यांनी मांडला होता आणि हा प्रस्ताव मात्र लोकसभेमध्ये चर्चेसाठी पण घेण्यात आला. याचं पण इम्पॉर्टंट आहे. मग चर्चा कधी झाली? तर सुमारे 13 तास चर्चा झाली आणि चर्चेनंतर आवाजी मतदान, त्याला आपण व्हॉइस वोट म्हणतो, ते घेण्यात आलं आणि हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. म्हणजे याला ऍक्सेप्ट केलं का? नाही केलं. हे पण इम्पॉर्टंट आहे. हे प्रस्ताव मांडणारे कोण होते? तर प्रस्ताव मांडणारे होते मोहम्मद जावदे, हे जे काँग्रेसचे आहेत त्यांनी. आणि ह्या प्रस्तावाला 100 पेक्षा जास्त खासदारांनी पाठिंबा दिला होता. जनरली सगळ्यांना एक माहित असायला हवं की हे जे मोशन असतं याला आपण सबस्टॅन्टिव्ह मोशन म्हणतो आणि याला मिनिमम 50 खासदारांची तरी संमती लागते. तर याला 100ची होते, तर ऑब्व्हियसली हे मानणं अपेक्षित होतं. पण हे मांडल्याच्या नंतर मग अगेन त्यावेळेस ते स्वतः बसणार नाही त्या पदावर. तर त्या टायमाला जे आपले हे असतात, त्याला आपण हे म्हणतो व्हाईस स्पीकर वगैरे म्हणतो, डेप्युटी स्पीकर म्हणतो, ते त्या पदावर बसतील किंवा दुसरं कोणी असेल ते त्या पदावर बसेल आणि मग पुढचा कार्यभार पाहिला. चला. मग लोकसभा अध्यक्षांविरुद्ध पूर्वीचे प्रस्ताव, म्हणजे आतापर्यंत हे पहिलेच आहे का? तर नाही, त्यांच्या आधी पण आलेले आहेत. आणि मग ते कोणते? तर पहिलं म्हणजे जी.व्ही. मावळंकर यांच्या अगेन्स्ट 1954लाच पहिला प्रस्ताव आलता. ठीक आहे. जो की समाजवादी पक्षाने मांडणारा पक्ष समाजवादीचा पक्ष होता. त्यानंतर 1966ला लोकसभा आपले अध्यक्ष होते सरदार हुकुम सिंग, यांच्या अगेन्स्ट सुद्धा संयुक्त समाजवादी पक्ष यांनी प्रस्ताव आणलेला होता. आणि 1987
त्यामध्ये बलराम जाखर यांच्या अगेन्स्ट भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे, जी CPI म्हणतो आपण तिला, तिने आणला होता आणि हे चौथे आहेत. तर असे आपल्याला माहीत पाहिजे. मग आता त्यांना हटवण्याची प्रक्रिया काय आहे? तर कलम 94, ठीक आहे. कलम 94 यामध्ये त्यांना हटवण्याची प्रक्रियेबद्दल मेन्शन आहे आणि इथं आपल्याला इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय असते? मेजॉरिटी ऑफ मेंबर्स ऑल देन प्रेझेंट अँड वोटिंग, ठीक आहे. ही इम्पॉर्टंट आहे. त्यांना हटवणं इमिडिएटली पॉसिबल नाही. लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी ठराव मंजूर केला जातो आणि तो ठराव मंजूर झाल्यासाठी करण्याआधी मात्र तुम्हाला 14 दिवसांचं त्यांना काय द्यावं लागतं? नोटीस द्यावं लागतं आणि ते 14 दिवसांचं नोटीस दिल्याच्या नंतर मग मात्र त्यांच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतली जाते आणि मग त्यासाठी तुम्हाला इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते, ठीक आहे. चला, तर हे सगळे पॉईंट झाले. पुढे चालू आपण. पुढे आहे जिष्णुदेव वर्मा. हे अगेन पेपरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जिष्णुदेव वर्मा जे की महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल. चला, तर मग पहिलं म्हणजे काय? 10 मार्च 2026 रोजी जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. तो शपथविधी मुंबईमध्ये पार पडला. त्यांना जे चीफ जस्टिस आहे आपले उच्च न्यायालयाचे महाराष्ट्राचे, ते त्यांनी जे शपथ दिली आहे आणि त्यांनी कोणची जागा घेतली आहे? त्यांनी आचार्य देवव्रत यांची जागा घेतली आहे. एक गोष्ट माहीत हवी, की जे CP राधाकृष्णन होते ते आपले पहिले महाराष्ट्राचे राज्यपाल होते, गव्हर्नर होते. त्यानंतर ते जसे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले, तर त्यांच्या जागा कोणी घेतली? हे आपले अच्युत देवराय. बट हे अच्युत देवराय ॲक्चुअली गव्हर्नर गुजरातचे आहेत. तर त्याला एक ॲडिशनल कारभार, त्याला अतिरिक्त कारभार दिला महाराष्ट्राचा आणि मग महाराष्ट्रासाठी गव्हर्नर अपॉइंट झाले ते कोण आहे? जिष्णुदेव वर्मा, ठीक आहे. थोडासा आपण त्यांचा परिचय करून घेऊ. तर यांची व्यक्तिगत माहिती सांगायला गेली तर 15 ऑगस्ट 1957 त्यांचा जन्म झाला, जो की अगरतळाला झाला. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्तामधून त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये BA ऑनर्स केलेला आहे आणि ती कोणत्या घराण्याशी, राजघराण्याशी संबंधित आहे? तर त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्याचे सदस्य आहेत. पेपरसाठी हे इम्पॉर्टंट आहे. ते माणिक्य घराण्याचे सदस्य आहेत. चला, राजकीय कारकीर्द पाहायला गेले तर भाजपामध्ये त्यांनी 1900च्या दशकामध्ये प्रवेश केला. ज्या टायमाला आपल्याला माहिती आहे की राम जन्मभूमीचं आंदोलन होतं चालू, त्या टायमालाच केला. ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून 2018 ते 2023च्या दरम्यानमध्ये ते राहिलेले आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर आमदार ते 2018 ते 2023 मध्ये राहिलेले आहेत आणि चारीलाम विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. याआधी ते राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे आणि ते कुठे केले आहे? तेलंगणाचे राज्यपाल पण होते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते 22वे राज्यपाल म्हणून आलेले आहेत. हे पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे ते माजी प्रमुख पण राहिलेले आहेत आणि त्रिपुरा शाखेचे ते अध्यक्ष सुद्धा राहून गेलेले आहेत. म्हणजे बॅडमिंटन रिलेटेड त्यांचं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांनी काही पुस्तकं पण लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांमध्ये चिल्ड्रन्स ऑफ द वॉटर गॉडेस अँड मास्टर ऑफ टाइम हे 2 पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. चला, फॅक्ट आहेत पण तुम्हाला थोडंसं त्याकडे लक्ष द्यावं लागेल, कारण सगळ्यांना माहिती आहे की करंट अफेअर मात्र आजकाल हे सगळ्या ह्याच्याच पद्धतीने चालतात. चला, त्यानंतर प्रॉक्सी सरपंचाला नकार द्या ही मोहीम कोणी चालू केली? तर ही मोहीम चालू केलेली आहे मिनिस्ट्रीने आणि त्या मिनिस्ट्रीने साधं सांगितलेलं आहे की हे जे पंचायत राज मंत्रालय आहे त्यांनी 8 मार्च 2026 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला सरपंचाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी सरपंचपती किंवा प्रॉक्सी सरपंच या प्रथेला आळा घालण्यासाठी एक देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. अगेन या मोहिमेचं नाव काय आहे? प्रॉक्सी सरपंचाला नकार द्या ही मोहीम. जी सरपंचपती सगळ्यांना माहिती आहे की गावाकडे पण आपण पाहतो की महिलांची जागा आरक्षित असते, तर मग महिलेला सरपंच बनवलं जातं. पण ते कारभार मात्र सगळं त्याचा घरचेच लोकं पाहत असतात. मग त्यांचे ते हसबंड असतात किंवा मग त्यांचे बाकीचे घरचे भाऊ-बहीण असतात, ते पण पूर्ण पाहतात सगळा कारभार. त्यांना कोणी काम करून देत नाही. तर त्या गोष्टींना आळा घालण्यासाठी पंचायत राज, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या मंत्रालयाने 8 मार्च 2026 एक मोहीम चालू केलेली आहे. ठीक आहे. तर या मोहिमेचे नाव आहे काय आहे? से नो टू प्रॉक्सी सरपंच. दॅट मीन्स प्रॉक्सी सरपंचाला नकार द्या हे म्हटलं आहे. याचा कालावधी आहे 8 ते 18 मार्च 2026 मध्ये ही मोहीम चालू केलेली आहे. याचे उद्दिष्ट आहे की महिला सरपंचांना अधिकार देणे, नागरिकांना याबद्दल चळवळीत जोडणे आणि खऱ्या सरपंचाला सन्मान देणे, हे सगळं काही एक मोहीम आहे. याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. पेपरला विचारू शकतात कोणत्या मिनिस्ट्रीने चालू केली, कोणता कार्यकाळ होता, कशा रिलेटेड होती, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चला, पुढचा म्हणजे विशेष अधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. पेपरसाठी ही इम्पॉर्टंट आहे. याला आपण कमिटी ऑफ प्रिव्हिलेज पण म्हणतो. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 3 मार्च 2026 रोजी विशेष अधिकार समिती किंवा कमिटी ऑफ प्रिव्हिलेजची पुनर्रचना केली. या समितीचे अध्यक्ष भाजपाचे जे नेते आहे रविशंकर यांनी बसवले आहे. रविशंकर प्रसाद यांनी बसवलेलं आहे. ठीक आहे. आणि संसदीय विशेष अधिकाराच्या उल्लंघनाशी संबंधित समस्यांचे परीक्षण करणे आणि त्यावर योग्य कारवाई शिफारिश करणे हे या समितीचे मुख्य काम आहे.
ठीक आहे. म्हणजे जे विशेष अधिकार आहे, प्रिव्हिलेजेस आहे जे मेंबर्सला, ठीक आहे. त्यांनी जर त्याचं उल्लंघन केलं, तर त्या समस्यांचं संबंधित परीक्षण करणे आणि त्यावर योग्य कारवाईची शिफारस करणे, हे या समितीचं काम आहे. चला, तर मग लोकसभा विशेष अधिकार समिती यामध्ये टोटल 15 सदस्य असतात. कोणत्या? लोकसभेच्या विशेष अधिकार समितीमध्ये टोटल किती? 15 सदस्य असतात आणि या सर्व सदस्यांची नियुक्ती लोकसभेच्या सभापतीकडून केली जाते, जे की कोण करतात? स्पीकर करतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर राज्यसभेकडे पण आपली एक विशेष अधिकार समिती आहे आणि राज्यसभेकडे आहे, तर राज्यसभा देखील एक विशेष अधिकार समिती ठेवते, पण या समितीमध्ये 10 सदस्य असतात. इथे किती आहेत? लोकसभेमध्ये 15 सदस्य असतात आणि राज्यसभेमध्ये याच कमिटीमध्ये 10 सदस्य असतात. आणि अगेन हे जे सदस्य असतात हे सगळे कसे असतात? नामनिर्देशित असतात. कोणाकडून? राज्यसभेचे सभापतीकडून. आपण त्यांना काय म्हणतो? व्हाईस प्रेसिडेंट म्हणतो. ठीक आहे, म्हणजे दॅट मीन्स आपण त्यांना चेअरमन ऑफ राज्यसभा म्हणतो. ठीक आहे, जे की व्हाईस प्रेसिडेंट असतात. सगळ्यांना माहिती ही गोष्ट. घटना दुरुस्ती काय आहे यामध्ये? तर आपण घटनात्मक तरतुदी काय आहे यामध्ये? तर भारतीय संविधानातील कलम 105 अंतर्गत संसद सदस्यांच्या विशेष अधिकाराची तरतूद आहे आणि 194 राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या विशेष अधिकाराबद्दल बोललं गेलं आणि त्यानुसारच यांना हे प्रिव्हिलेजेस मिळालेले आहेत. आणि त्याच प्रिव्हिलेजेसचं रक्षण करण्यासाठी आणि ते जर व्हायोलेट झाले किंवा ते जर उल्लंघन झालं, तर त्याच्या संरक्षणासाठी जे कारवाई दाखवली गेली आहे त्याबद्दलची ही समिती आहे. त्याचे अध्यक्ष इम्पॉर्टंट आहे रविशंकर प्रसाद. दुसरं म्हणजे लोकसभेमध्ये 15 सदस्यांची असते आणि राज्यसभेमध्ये मात्र 10 सदस्यांची असते. आणि राज्यसभेमधले जे लोकांना निर्देशित केलं जातं, नामनिर्देशित केलं जातं, ते कोण करतील? चेअरमन करतील ऑफ राज्यसभा. त्याचे आपले कोण असतात? व्हाईस प्रेसिडेंट असतात. आणि इथं मात्र लोकसभेचे सभापती करतील, त्यांना आपण स्पीकर पण म्हणतो. ठीक आहे, चला पुढचं म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊ. तर एक इम्पॉर्टंट एप्रिल 2026 मध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हैदराबाद येथे तेलंगणा उच्च न्यायालयाच्या झोंटो इमारतीची पायाभरणी केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश, त्याला चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि यांचा कार्यकाल 14 महिन्यांचा असून ते 9 फेब्रुवारी 27 ला निवृत्त होतील आणि त्यांनी BR गवई यांची जागा घेतलेली नाही. ठीक आहे, तर यांचे कितवे आहेत? ते 53वे 53 नंबरचे ते सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत आणि त्यांनी BR गवई यांची जागा घेतलेली आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. यांची वैयक्तिक माहिती बघितली तर 1962 मध्ये हिसार हरियाणा येथे त्यांचा जन्म झाला. 2000 मध्ये वयाच्या 38व्या वर्षी हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल बनण्याचा मान त्यांना मिळाला होता. म्हणजे ते आधी ॲडव्होकेट जनरल होते. ठीक आहे, राज्याच्या साईडकडून हे केस लागतात आणि यांचा आर्टिकल कोणता आहे? जे कलम आहे 165 नंबरचं कलम आहे. ठीक आहे, ॲडव्होकेट जनरलचं. त्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलेले आहेत आणि 24 मे 2019 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ठीक आहे. इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये पहिलं म्हणजे की त्यांनी राष्ट्रीय निधी सेवा प्राधिकरण, त्यालाच आपण नालसा म्हणतो, याचे कार्यकारी एक्झिक्युटिव्ह चीफ म्हणून काम पाहिलेलं आहे. महत्त्वाचे मुद्दे: कार्यकाळ त्यांचा 14 महिन्याचा आहे. निवृत्तीची तारीख त्यांची 9 फेब्रुवारी आहे. 53वे ते आपल्या इंडियाचे सरन्यायाधीश आहेत. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे काय? जगत ज्योत श्री गुरु ग्रंथ साहिब सत्कार सुधारणा विधेयक 2026 हे पंजाबचं विधेयक असेल, बरोबर. चला, 13 एप्रिल 2026 रोजी पंजाब विधानसभेचे हे आहे आणि याच्यामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावित्र्याचे संरक्षण करणे हे मेन्शन आहे. पावित्र्य भंग करण्यासाठी कठोर शिक्षा दिलेली आहे, ती की तब्बल 10 वर्षांची जन्मठेपाची कारवाई असेल, कारावास असेल आणि 5 लाख ते 25 लाखापर्यंत तुमच्यावर दंड पण आकारला जाईल. शिक्षण कोणाला भोगावे लागेल? जे पावित्र्य भंग करणाऱ्या व्यक्तींना, त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला आणि ते समर्थन करणाऱ्या व्यक्तींना, सगळ्यांना. हे एक मताने मंजूर, म्हणजे याला आपण म्हणतो की कन्सेन्सस बेस, एक मताने मंजूर झालेलं आहे. आणि आपण जर पाहायला गेलं श्री गुरु ग्रंथ साहिब, तर हे गुरु ग्रंथ साहिब हे शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे आणि गुरु गोविंद सिंग यांनी याला शाश्वत गुरु म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे यानंतर गोविंद सिंग नंतर कोणतेही गुरु नसतील, तर त्याच्यानंतरचे जे गुरु असतील ते गुरु ग्रंथ साहिबच असतील, हे लक्षात ठेवा. चला, त्यानंतर विकसित भारत युवा संवाद 2026, तर ते 27 सप्टेंबर ते 9 मार्च 2027, सप्टेंबर 25 ते 9 मार्च 2026 याचा स्तर हा जिल्हा स्तर, राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तरावर आहे. याची पात्रता मात्र 18 ते 25 वर्ष वयोगटातील होती आणि याचा उद्देश असा आहे की राष्ट्रीय स्तरावर तरुणांना प्रश्नांसाठी चर्चा करण्याचे एक व्यासपीठ अवेलेबल करून देते आणि
युवकांचे लोकशाही प्रक्रियेवर सहभाग वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. चला, त्यानंतर आपण पाहू न्यायाधीश यशवंत वर्मा यांचे राजीनामा. यांच्याबद्दल तुम्ही भरपूर न्यूज आणि तुम्ही YouTubeला भरपूर सारे शॉर्ट्स सुद्धा पाहिले असतील. खूप सारे पैसे सापडले होते यांच्या याच्यामध्ये जळालेले. तर यशवंत वर्मा यांनी 11 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रपतींना आपला राजीनामा दिला आहे आणि ते अलाहाबाद हायकोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. यांच्या अगेन्स्ट महाभियोगची प्रक्रिया, आपण त्याला इम्पीचमेंट किंवा रिमूव्हल मोशन म्हणतो, तो पण संसदेमध्ये सुरू होता आणि चौकशी स्तरावर चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती पण स्थापन करण्यात आली होती. पण ते समितीचे फाइंडिंग आणि रिपोर्ट येण्याच्या आधी त्यांनी स्वतः राजीनामा देणं प्रेफर केलं. संबंधित कायदा आहे की जेव्हा जजेसला काढलं जातं तर त्याच्यासाठी आपल्याला जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968, त्यालाच आपण न्यायाधीश चौकशी अधिनियम 1968, ठीक आहे, 1968 त्याचा वापर केला जातो आणि त्या प्रक्रियेनुसारच यांना काढलं जातं. तर याचे जे रिमूव्हल प्रोसिजर आहे त्याच्याबद्दल थोडासे तुम्हाला आयडिया असणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण ह्या जे ॲक्ट आहे जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968, याच्यामध्ये असं मेन्शन केलं आहे की मिनिमम लोकसभामध्ये जर तुम्हाला हे मोशन इंट्रोड्यूस करायचे असेल तर तुम्हाला 100 जे MPs आहे त्यांचे सपोर्ट लागतो आणि राज्यसभेमध्ये मात्र तुम्हाला किती लागेल, 50 MPचा सपोर्ट लागेल. हे इम्पॉर्टंट आहे. या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यानंतर हे लोकसभा किंवा राज्यसभा जिथे पण ॲक्सेप्ट केलं जाईल, ॲक्सेप्ट म्हणजे ते ॲक्सेप्ट करायला म्हणजे कसं की हे पाठवलं जातं कोणाकडं, याच्या स्पीकरकडं किंवा चेअरमनकडं. इथं आपण सभापती किंवा याचे जे उच्च आपलं राज्यसभा असतात त्याच्या सभापतीकडं किंवा त्याच्या चेअरमनकडं पाठवलं जातं. मग लोकसभेच्या पाठवलं जातं आणि दोघांपैकी ज्याच्याकडे पण जाईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे लोकसभेमध्ये आलं आणि लोकसभेमध्ये 100 याचा खासदारांचा सपोर्ट होता आणि ते बिल मांडलं गेलं. मग ते ॲक्सेप्ट करायचं का नाही हे कोण डिसाईड करतं? स्पीकर किंवा चेअरमन जिथे पण आलं ते डिसाईड करतील. मग त्यांनी जर ॲक्सेप्ट केलं तर मग ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर त्यांना एक त्रिसदस्यीय कमिटी पाठवावं लागते. त्याच्यामध्ये पहिले जे पर्सन असतात ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील किंवा जज ऑफ सुप्रीम कोर्ट असतील. त्यानंतर चीफ जस्टिस ऑफ उच्च न्यायालय किंवा हायकोर्ट असेल आणि त्यानंतर एक डिस्टिंग्विश ज्युरिस्ट असतो. ठीक आहे, डिस्टिंग्विश ज्युरिस्ट असतो आणि हे तिन्ही लोक डिसाईड करतात की एक्झॅक्टली त्यांनी केलं काय किंवा कोणत्या ग्राउंड्सवर. अगेन यांना इम्पीच जर करायचं असेल त्याच्यासाठी 2 ग्राउंड दिलेले आहेत. पहिलं ग्राउंड आहे की प्रूव्ड मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी या 2 ग्राउंडवरच आपण त्यांना पदावरून काढू शकतो. तर हे सगळ्या गोष्टी इथे आहेत. ठीक आहे, चला. त्यानंतर ऐतिहासिक संदर्भ असा आहे की 2011ला सौमित्रा सेन म्हणून एक जस्टिस होते. त्यांच्या राज्यसभेने महाभियोग प्रस्ताव मंजूर केला, पण लोकसभेत ठराव येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. ठीक आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि महाभियोग प्रक्रिया काय असते? न्यायाधीशांच्या सिद्ध गैरवर्तन किंवा अक्षमतेच्या आरोपांचा संसदेत विशेष बहुमताने ठराव मंजूर करण्यात पदावरून हटवणे. ठीक आहे, तर साध्या भाषेमध्ये प्रूव्ड मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटीसाठीच त्यांच्या अगेन्स्ट आपण काय करू शकतो? महाभियोगचा प्रस्ताव आणू शकतो. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, चला. त्यानंतर पुढचं म्हणजे काय? नारी शक्ती युवा संसद 12 एप्रिल 2026 रोजी देशभरामध्ये 17 झोनमध्ये नारी शक्ती युवा संसद झाली. 17 झोनमध्ये किती? 17 झोन. हे इम्पॉर्टंट आहे. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट आणि मेरा युवा भारत यांचं आयोजन होतं. थीम इम्पॉर्टंट आहे. थीम काय आहे? नारी शक्ती, विकसित भारत की आवाज, स्ट्रेंथनिंग द इन्क्लुझिव्ह डेमोक्रेसी, ही त्याची थीम आहे. आणि उद्देश आहे पुन्हा तेच महिला समीक्षाकरणाला किंवा ते आपण जे म्हणतो ना वुमन एम्पॉवरमेंट, त्याला प्रोत्साहन देणं, लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणं आणि विकसित भारताच्या निर्देशातील महिलांची भूमिका अधोरेखित करणं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. फक्त वाचून घ्या तुम्ही एकदा. हे आपण थोडंसं फास्ट घेतो कारण याच्यामध्ये काहीच नाही जे समजून सांगण्यासारखं आहे. ठीक आहे. मतदानासाठी हलवा कॅम्पेन हा पण आहे. केरळ विधानसभा निवडणूक 2026 दरम्यान राबवण्यात आला होता. पहिला जिल्हा आपला कोझिकोड जिल्हा प्रशासनाने चालवला होता. याचा उद्दिष्ट काय आहे? तर उद्दिष्ट तरुण मतदारांचा सहभाग वाढवणे आणि मतदानाबाबत जागरूकता वाढवणे होतो. ठीक आहे. त्यानंतर उपक्रम काय आहे? प्रथमच मतदान करणाऱ्यांना कोझिकोड हलवा, ठीक आहे, त्याला आपण कालिकत हलवा देऊन स्वागत केलं गेलं त्यांचं. ठीक आहे. संबंधित कार्यक्रमाला आपण सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशनच्या अंतर्गत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा एक मतदार जागृती कार्यक्रम आहे आणि त्या अंतर्गतच कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. ठीक आहे, चला. त्यानंतर पुढचं पाहूया आपण जातीनिहाय सामाजिक आर्थिक सर्वेक्षण. हे पुन्हा इम्पॉर्टंट आहे. आपण याला साध्या भाषेमध्ये कास्ट सेन्सस पण म्हणतो. ठीक आहे, कास्ट सेन्सस.
जातीनिहाय, ठीक आहे. आर्थिक आणि सामाजिक जातीनिहाय म्हणजे सोशो इकॉनॉमिक जो सेन्सस असतो त्याच्यामध्ये कास्ट पण ॲड करायची आहे. त्याला आपण कास्ट सेन्सस म्हणतो. पंजाबने पण घोषणा केली आहे 1 एप्रिल 2026 रोजी भगवत मान यांनी पंजाबमध्ये जातीनिहाय सामाजिक सर्वेक्षण करण्याची घोषणा केलेली आहे. भारतातील पहिलं राज्य ज्यांनी जातीनिहाय सर्वेक्षण करणारं राज्य कोणतं आहे? बिहार आहे. इतर राज्यांपैकी राजस्थान आणि तेलंगणा यांनी सुद्धा अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. पेपरसाठी राज्य बिहार हे इम्पॉर्टंट आहे. याच्या महत्त्वाची घटनात्मक बाब अशी आहे की जनगणना भारताच्या संविधानानुसार जनगणना हा केंद्र सब्जेक्ट आहे. सगळ्यांना माहित असायला हवं की जी 7th अनुसूची आहे, अनुसूची किंवा त्याला आपण शेड्यूल म्हणतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 लिस्ट आहेत, केंद्रीय लिस्ट किंवा केंद्र सूची, राज्य सूची, ठीक आहे, आणि समवर्ती सूची, समवर्ती सूची, ह्या 3 सूची आहेत. तर त्यापैकी जो केंद्राचा सब्जेक्ट आहे कोणता आहे? जनगणना हा केंद्राचा सब्जेक्ट आहे. आणि सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण राज्य सरकार स्वतःच्या योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक सामाजिक आणि आर्थिक सोशो इकॉनॉमिक जे सर्वेक्षण आहे ते करू शकतात, ठीक आहे. तर हे राज्याचं, जनगणना मात्र केंद्राचा सब्जेक्ट आहे, पण मात्र सामाजिक आणि आर्थिक बेसिसवर योजना आणि धोरणांसाठी मात्र गव्हर्नमेंट हे काम करू शकतं. चला पुढचं काय आहे? MLAtrack.com वेबसाईट आहे. MLA ही भारतातील पहिली वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आहे की केरळ विधानसभेतील आमदारांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे आणि आमदारांनी केलेल्या हस्तक्षेपाचा मागोवा घेणे. हे इम्पॉर्टंट आहे. हे अत्यंत इम्पॉर्टंट अशी वेबसाईट आहे. केरला लेजिस्लेटिव्ह असेंब्लीने चालू केलेली आहे. 2021 ते 26 काळात आमदारांची माहिती उपलब्ध आहे त्यावर, ठीक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व, त्याला आपण अकाउंटेबिलिटी यांनी वाढते, ठीक आहे. आणि त्यांचं कामकाज पारदर्शी होतं, हे पण यातून दिसून येतं. आता हे जे छोटे छोटे न्यूज आहेत ह्या पेपरला 1 लाइनर मध्ये पण विचारू शकतात. आणि जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचे उत्तर लिहिता त्या टायमाला पण तुम्ही यांचे एक्झाम्पल यूज करू शकता. जागतिक युवा संसद 2026 भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं आहे? स्तुती प्रधान यांनी जागतिक युवा संसद वर्ल्ड युथ पार्लमेंट 2026 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. आणि त्यांचं राज्य आहे सिक्कीम, ठीक आहे. अगेन वर्ल्ड युथ पार्लमेंट 2026 मध्ये स्तुती प्रधान यांनी भारताचं नेतृत्व केलेलं आहे. आणि त्या याच्यामधून येतात, सिक्कीम मधून. भूमिका श्रेष्ठ, ठीक आहे, ऐतिहासिक कामगिरी काय यांची? तर 16 मार्च 2026 ला भूमिका श्रेष्ठ यांनी नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार बनल्या आहेत. पुन्हा महिला खासदार आपल्या राज्यसभेमध्ये कोणत्या आहेत त्यांचं नाव तुम्ही एकदा मला फक्त कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पक्ष कोणता आहे त्यांचा? राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी, ठीक आहे. त्यानंतर संबंधित संस्था कोणती आहे? ब्लू डायमंड सोसायटी आहे त्यांची. आणि पुरस्कार इंटरनॅशनल वुमन्स ऑफ करेज अवॉर्ड 2022 पण त्यांना देण्यात आलेला आहे. चला त्यानंतर पुढचा आहे दत्तक घेणाऱ्या मातांसाठी प्रसूती रजा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा 17 मार्च 2026 ला सर्वोच्च न्यायालयाने, त्याला आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने काय दिलेला आहे? महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. महत्वपूर्ण आणि निर्णयाचे मुख्य उद्देश आहे की दत्तक घेणाऱ्या माता प्रसूती रजेसाठी पात्र आहेत. मुलाच्या वयाची अट नाही, म्हणजे मूल 3 महिन्यांपेक्षा मोठे असले तरीही रजा मिळेल. आणि रजेचा कालावधी हा 12 आठवडे देण्यात येईल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. तुम्ही मेन्स आन्सर रायटिंग करताना जेव्हा मुख्य परीक्षेसाठी त्या टायमाला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल जस्टिफाय करण्यासाठी. मिझो भाषेसाठी पण ठराव प्रस्तुत झाला आहे. 9 मार्च 2026 रोजी मिझोराम विधानसभेने मिझो भाषेला संविधानिक 8व्या अनुसूचीमध्ये विशिष्ट समाविष्ट करण्याचा दर्जा, आपण पाहिलं होतं की 8th शेड्यूल, ठीक आहे, 8th शेड्यूल किंवा त्याला आपण 8वी अनुसूची म्हणतो. आणि 8व्या अनुसूचीमध्ये काही लँग्वेजेस आहेत. टोटल ओरिजिनली 14 लँग्वेजेस होत्या, आता किती झाल्या? ते 22 लँग्वेजेस झाले आहेत. तर टाइम बिंग खूप साऱ्या लँग्वेजेस त्यामध्ये ऍड केल्या गेलेल्या आहे. आणि मिझो जी लँग्वेज आहे जी मिझोरम मध्ये बोलली जाते, त्या लँग्वेजसाठी सुद्धा त्यांच्या विधानसभेने हा ठराव प्रस्ताव पास केलेला आहे. सध्याला किती आहे? 22 आहेत. आधी किती होत्या? 14 होत्या, ठीक आहे. त्यानंतर 4 अमेंडमेंट झाल्या आणि 4 अमेंडमेंटनुसार वेगवेगळ्या भाषा ऍड केल्या गेल्या. थोडंसं आपण जर इथं पाहायला गेलं तर 21वी घटना दुरुस्ती आपण पाहिली होती, जे की 1967 ला झाली. त्यामध्ये आपण पाहिलं सिंधी ही भाषा ऍड केली होती. त्यानंतर 71वी घटना दुरुस्ती झाली, जे की 1992 ला झाली. आणि त्यामध्ये आपण टोटल 3 लँग्वेज ऍड केल्या गेल्या, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. त्यानंतर 92nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 92वी घटना दुरुस्ती झाली 2003च्या आसपासची झाली, ठीक आहे. थोडासा इयर बद्दल डाऊट आहे, बट 2003च्या आसपासची झाली. आणि यामध्ये MSDB 4 लँग्वेजेस ऍड केल्या गेल्या. त्यामध्ये पहिली आहे मैथिली, संथाली, डोंगरी आणि बोडो, ठीक आहे. ह्या टोटल किती झाल्या? हे 15वी.
16वी, 17वी, 18वी, 19, 20, 21 आणि 22. ठीक आहे, हे टोटल किती झालं? 22 लँग्वेज झाल्या की जे सध्याला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर 96th अमेंडमेंट झाली. ठीक आहे, 96th अमेंडमेंट झाली, जी की कशा रिलेटेड होती? जे ओडिया नाव होतं ना याचं, त्याचं ओडिया असं नाव करण्यात आलं होतं. ठीक आहे. फक्त नावामध्ये चेंज केलं होतं, त्यासाठी पण अमेंडमेंट करावी लागली होती. ठीक आहे. तर ह्या मागचा उद्देश माहित पाहिजे. चला, त्यानंतर छत्तीसगड धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 महाराष्ट्राने पण आताच पास केलं होतं. आता यांनी पण पास केलं आहे. याची मंजुरी विधानसभेमधून मार्च 26ला भेटली. राज्यपालांची संमती पण 26लाच भेटली एप्रिलमध्ये. उद्देश काय आहे? बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणे. ठीक आहे. आणि छत्तीसगड, आता आपण पाहिलं होतं की जे पहिलं राज्य कोणतं होतं? ओडिसा. ठीक आहे, ओडिसा. ठीक आहे, ओडिसा. ठीक आहे, ओडिसा हे राज्य होतं. त्यानंतर मध्य प्रदेश आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश. हे 3 राज्य यांनी, पहिलं राज्य कोणतं होतं? हे होतं. मग जर सामूहिक धर्मांतरासाठी शिक्षा काय दिली आहे? तर त्यामध्ये 10 वर्षाचा जन्मठेप, 10 वर्षाच्या जन्मठेपची आणि 25 लाखांची पर्यंतची जी राशी तुम्हाला जमा करावी लागेल शिक्षेसाठी. चला, त्यानंतर जंजी मतदान रॅप सॉन्ग पण बनवलं होतं. कशासाठी? तर ते इलेक्शनचा अवेअरनेस वाढवण्यासाठी. तर एप्रिल 2026 ज्ञानेश कुमार यांनी कोची येथे लॉन्च केलं होतं. कारण इलेक्शन होतं, सगळ्यांना माहिती आहे केरळमध्ये इलेक्शन होतं आता. उद्देश काय आहे? तरुण मतदारांना मतदानासाठी प्रेरित करणे, प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचा सहभाग वाढवणे आणि लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सक्रियपणे सहभाग वाढवण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर IEVP 2026 कार्यक्रम, इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर प्रोग्राम. ठीक आहे, 2026ला झाला होता. आयोजक याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया होते. याचा उद्देश काय होतं? तर भारताच्या निवडणूक प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय निरीक्षण आणि निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वास वाढवणे. ठीक आहे, विश्वास वाढवणे या बाबतीत हे उद्दिष्ट होतं. टोटल सहभाग 23 देशांचा होता आणि 43 प्रतिनिधित्व पण तिथून आलेले होते. आणि निरीक्षण काय होतं याचं की भारतातील 2026च्या निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष असे निरीक्षण या ठिकाणी करण्यात आलेले होतं. तर आपण सगळे जे मे 2026चे जे करंट अफेअर आहेत पॉलिटी रिलेटेड, ते ऑलमोस्ट सगळे कव्हर केलेले आहेत. अजून पण भरपूर असतील, पण जे आपल्या एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आपण त्यांना कव्हर केलेले आहेत. अगेन मी तुम्हाला सांगेन, करंट अफेअर हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण करंट अफेअरच आहे जे तुम्हाला पेपरमध्ये एक लीड आणतात. कट ऑफच्या पुढं तुम्ही किती जायला हवं ते तुम्हाला करंट अफेअर डिसाईड करतात. आणि ते तुमचं जो गॅप होतो ना, की पोरं म्हणतात 5 मार्कांनी राहिलं, 6 मार्कांनी राहिलं, 7 मार्कांनी राहिलं, 2-3 मार्कांनी राहिलं. तर हे जे करंट अफेअरचे काही क्वेश्चन असतात हेच तुम्हाला ते कट ऑफच्या पुढे न्यायला मदत करतील. त्यासाठी तुम्हाला करंट अफेअर महत्त्वाचं आहे. त्यासोबतच तुम्ही आता मुख्य परीक्षा पण देसाल, कारण राज्यसभेची मुख्य परीक्षा पण असते. आणि मुख्य परीक्षेमध्ये मात्र जेव्हा तुम्हाला उत्तरं लिहावी लागतात त्या टायमाला सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या न्यूज इंट्रोडक्शनमध्ये किंवा तुम्हाला त्याचे जे जस्टिफिकेशन देण्यासाठी यूज करावे लागतात. अगेन ह्या न्यूज सुद्धा तुम्हाला तिथं उदाहरणं देण्यासाठी कामा पडतील. तुमच्या उत्तराला जस्टिफाय करण्यासाठी हे खूप सारे एक्झाम्पल्स म्हणून हे तुम्हाला कामा पडेल. आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला जर हा सेशन आवडला असेल आणि याचे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल या PPT पाहिजे असेल तर तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये मात्र तुमचा प्रतिसाद नोंदवायचा आहे. आणि त्यासोबतच तुमचा PPT आणि पाहिजे म्हणून आणि त्यात तुमचा WhatsApp नंबर तिथं मेन्शन करा, जेणेकरून तुम्हाला ह्या PPT सुद्धा पोहोचवल्या जातील. थँक्यू अँड वेलकम. थँक्यू. येस.